यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी करावं. सगळ्यांनी द्यायचं आहे. आज आपल्या शाळेमध्ये 4वी पर्यंत असणारी विद्यार्थिनी सिद्धी सावंत जी आता पोलीस इन्स्पेक्टर म्हणून तिची निवड झालेली आहे. जरी टाळ्या वाजवायला सगळ्यांनी. तिचा सत्कार आणि तिची मुलाखत या ठिकाणी होणार. तिला का बोलवलं माहितीये तुम्हाला? ते एवढ्याच मी बोलवलं की तुमच्यासाठी तिला बोलवलंय पहिलं, आणि मग दुसरं म्हणजे तिचा सत्कार आम्ही बोलवलं. पहिलं का म्हणून बोलवलं तर मी ज्ञानेश्वरमुळे त्यांनी एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे. ते आत्मचरित्र मी वाचवलं. आणि एक खेडेगावातला हा ज्ञानेश्वरमुळे कोल्हापूर जिल्ह्यातला हा IAS झाला. IAS म्हणजे कलेक्टर झाला. तर तो कलेक्टर कसा झाला तर त्यांनी लिहून ठेवलं की माझ्या शाळेमध्ये एक दिवस बोर्डवर फळ्यावर लिहिलं होतं की शरद काळे जे कोल्हापूरचे कलेक्टर आहे ते शाळेला भेट द्यायला येणार आहे. सगळे इकडे बघायचं बरं का, आजूबाजूला कुठं बघायचं नाही. सगळे मुलं मागच्या पेजवरची मुलं कोण आहेत? मागच्या पेजवरची इकडे त्याला पुढाकडे बसव. आणि मग ती शरद काळेंची मुलाखत ज्ञानेश्वरमुळे ऐकली. आणि ती ज्या क्षणी त्या मुलाखत ऐकली ती किती होता तो 8वी मध्ये होता. आणि मुलाखत ऐकल्या त्याच्या लक्षात आलं मी शरद काळेंसारखा IAS होणार. आणि माझं नशीब असं चांगलं 2 वर्षांपूर्वी राजा दीक्षितांचे पुस्तक प्रकाशन सोहळा होता पुण्यामध्ये आणि शरद काळे त्याला होते उपस्थित. म्हातारे होते अगदी, मला आठवत त्यामुळे 80-85 तरी वय असेल. पण आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी गेले, पण मला शरद काळे पण बघता आले. ज्ञानेश्वरमुळे तर माझ्याबरोबर 2-3 कार्यक्रमाला होते. पण मी एवढंच सांगितलं की एक सर्वसामान्य मुलगा जिद्दीने सरांना गुरु मानून आयुष्यामध्ये कलेक्टर झाला. आणि हे एवढ्यासाठी आज आपण सिद्धीला बोलतो. सिद्धीचं काय झालं? सिद्धी ही मध्यमवर्गीयातली मुलगी, परंतु आपल्या शाळेमध्ये असताना संदीप जाधव सर इतरांनी तिला अतिशय सगळ्यांना शिक्षक शिकवत असतात. पण शिक्षक काय करतात? एखादी मुलगी चांगली बोलती तिला पुढे बोलवतात. एखादा मुलाचं अक्षर चांगलं असलं की त्याला अक्षर काढायला लावतात. एखादं ड्रॉइंग चांगलं असलं की तिथं बघायला लावतात. एखाद्याला नाटकात काम चांगलं जमतं गेलं की त्याला नाटकात घेतात. घेतात का नाही? हा, त्याला घेतलं का? हे घरी आईवडिलांना कळतं का? नाही कळत. आपल्याला नाहीच कळत. एखाद्या वेळेस अगदी श्रीमंत मंडळाची मुलं सगळं आहेत ज्यांच्या आई वडील खरंच घरात लक्ष देत आहेत. खरं आधी लक्ष देत नाहीत ते, पण दिलं लक्ष तर त्यांच्या हळूहळू लक्षात येतं. आईच्या मग ते क्लास लावतात. पण तुम्हाला काही क्लास लावायची आवश्यकताच नाही. पण तुमचे शिक्षक हेच तुमचे आई वडील आहेत. तुमचे शिक्षक हेच तुमचे गुरु आहेत. अतिशय तुमची शेडगेचं उदाहरण आहे. तिला नाटकात काम करायचं इथं आपण शिबिर घेतलं. शिबिर घेतलं तिला कळलं की मला नाटकाची आवड आहे. आपल्याला माहीत असतं आपण काय काय करत असतो. मध्यंतरी दुसरी एक मुलगी आली होती, मला नाव आठवत नाही, ती इंडस्ट्री, तिचं नाव काय? सोनमळे. हा, ती कबड्डीमध्ये एक्सपर्ट होती. तिला कळलंच नाही ती कुठल्या साईडला गेली, आर्ट साईडला गेली. आणि मग तिला 12वी झाल्याच कळलं अरे मला आर्ट्सला जायचंच नाही, मला माझा कॉमर्स आवडता विषय. तर ती गेली भेटायला. ती म्हणजे मला कॉमर्सला जायचं. ती म्हणजे आता असं नाही होत, आता आर्ट्सला घेतलं ना ऍडमिशन, आता तुला BA व्हायला लागेल. मग तिने BA केलं आणि मग पुन्हा डिप्लोमा इन मॅनेजमेंट केला. MS CIT काय ते कोर्स केले. आणि विशेषतः कॉमर्सच्या विद्यार्थी असताना सुद्धा ती पहिली आली. कशामुळे पहिली आली? ती अभ्यास करत असेलच पण तिला पॅशन. तसं आपली शाळा ही तुमचे विविध गुण जे आहेत त्याच्यासाठी आहे आणि ते तुम्हाला विकसित करणारी शाळा. म्हणजे आता या मुलाला नाटकात जाणार तो या वर्षी, तो पुण्यात जाऊन काम करणार. एखादा मुलगा मला आवडलेल्या पुस्तकावर बोलले, ग्रंथ महोत्सवात जाऊन बोलणार.
ते आपलं नाटक जातं पुण्याला, संगीताच्या कार्यक्रम तुम्ही भाग घेणार, म्हणून आपण सिद्धी सावंतला बोलवलेलं आहे. आणि या सिद्धी सावंतचा सत्कार करण्यासाठी आपण मोहन चौगुळाला बोलवलंय. मोहन चौगुळ, सोनाली चौगुळ. मोहन चौगुळ म्हणजे आज त्यांची एक मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे, पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये मोहन चौगुळाचं वेगळं नाव आहे, वेगवेगळ्या मॅनेजमेंटमध्ये त्याच्यावर विकासले. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं, ते पण असेच मध्यमवर्गीय मुलाने, परंतु या जोपासना सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ते नोकरीला होते. तिथं त्यांना काय दिलं, त्यांचं कर्तृत्व बघून थोडी पार्टनरशिप दिली, 1% 2% काय टाकलं 4%. पण त्या मार्गाने काय केलं, त्याला कंटाळा आला, त्याला काय पैसे मिळाले बाद झालं, म्हटलं पैसे आपले व्याज आले जिंदाबाद. त्यांनी कंपनी मोठ टाकली दुसऱ्याला. अरे पण ज्यांना निर्णय घ्यायचा, ज्यांना ताकद आहे, त्यांनी काय करायचं? त्या कंपनीत गेल्यावर कसं तुम्हाला काय बोल देतील का? जर तुमच्या शाळेमध्ये माहिती शिक्षकांना, बरोबर आहे का नाही, आणि तुम्हाला अचानक दुसऱ्या शाळेत पाठवलं, त्या शिक्षकांना काय कळणार नाही, तुमचं नुकसान होणार का नाही? तसं मोहन चौगुळांनी एक कंपनी काढली, त्याचं नाव स्प्रिंग सॉफ्टवेअर म्हणून आहे. दोघा तिला मित्रांना घेतलं, 10 कॉम्प्युटर फक्त ते मोडके थोडेसे भाड्याने घेतलेले, आणि त्यांनी त्यांच्या स्वत कर्तृत्वावर, आता त्यावेळेला त्या काळात अमेरिकेत जायचे, इंग्लंडमध्ये जायचे, क्लायंट त्यांचे सगळे आहेत ना, ते परदेशी आहेत. आणि आता त्यांच्या कंपनीमध्ये 250 लोक सर्व्हिसला आहेत. म्हणजे 250 कुटुंबाचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. नुसतं काम नाही होत, त्या कंपनीत लागणारा प्रत्येक इंजिनियर आहे तो पुढे जातोय. आणि हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून हा कार्यक्रम. मी काल एक पुस्तक वाचत होतो, विशेषतः विविध घाटेचं पुस्तक आहे. ते अतिशय श्रीमंत होते, अतिश्रीमंत. अचानक वय वर्ष 24 असताना त्यांचे वडील जे कवी होते ते अचानक गेल्यावर ते त्यांचे वडील जे होते, ज्याचे आजोबा वकील होते, त्याने हाय खाल्ली. आणि त्याचं सगळं, त्यांची आई गेली पुन्हा, मग आजीने त्यांना शिकवलं. तर ते लिहित होते की माझं नशीब चांगलं की माझं शिक्षण झालं ते मध्यम परिस्थितीत झालं. या आजी कष्ट घ्यायची, तेव्हा मला काय झालं, मला गुरुमी मिळाली. तसं सिद्धी सावंत, तिला तिची आई पण आलेली आहे, पण विशेषतः तिचं कौतुक एवढ्यासाठी आहे की ती जेव्हा PI निवडून आली, PI म्हणून तिची निवड झाली, तेव्हा तिला पहिले आठवले कोण, शाळेतले संदीप जाधव सर आठवले. तिने त्या शाळेतल्या संदीप जाधव सरांचा नंबर उडकून काढला, मैत्रिणीकडनं घेतला आणि पहिला फोन त्यांना केला. काय आनंद झाला तर संदीप जाधवना, बघा विचार करा. एक मुलगी जी 15 वर्ष संपर्कात पण नाही, ती मुलगी मला फोन करते आणि ती म्हणते तुम्ही हे सांगितलं, शिवजयंतीला माझ्याकडनं व्याख्यान तयार करून घेतलं, माझ्याकडे असा अभ्यास करून घेतला, मी तेव्हा लाजत होते, तुम्ही मला पुढं बोलवलं, मला बोलायला लावलं, आणि मला ते जे काही माझ्याकडे ते शाळेमध्ये असताना माझ्याकडे जे आलं त्याच्यामुळे मी काय झाले, आता PI झाले. आणि तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, आता मी बघतोय, म्हणजे मी आज जास्त नाही बोलणार, तुम्हाला काही उदाहरण मी नक्की देईन, परंतु मी आता जेव्हा बघतो तेव्हा माझ्या लक्षात येतंय की ज्या शाळेमध्ये शिक्षक आहेत चांगले, जसे आपल्या शाळेमध्ये आहेत, ज्या शाळेमध्ये विद्यार्थीनींना मैत्रिणींबरोबर जायला मिळतं, मित्रांबरोबर जायला मिळतं, ज्या शाळेमध्ये विद्यार्थीनींना गुरुजनांबद्दल प्रेम आहे, आदर आहे, ती मंडळी जास्त पुढे चालली, जास्त पुढे चालली. मी आता पुण्या मुंबईला बघतो, गाडीतून मुलाला सोडायचं, गाडीतून मुलीला सोडायचं, मित्र नाही, मैत्रिणी नाही, घरात यायचं, मोबाईलवर बसायचं, संगणकावर बसायचं. आज एक मोठा लेख आहे लोकसत्तामध्ये, जून, जुलै, ऑगस्ट हे 3 महिने अमेरिकेमध्ये वाचनासाठी आहे. तिथे लोक काय करतात, गाड्यामध्ये पुस्तकं भरतात आणि लांब जातात कुठंतरी, 9 महिने कष्ट घेतात आणि 3 महिने जाऊन पुस्तकं वाचतात. तिथं पुस्तकं वाचण्याचं प्रमाण तुफान आहे. तुम्हाला जे येतं ना व्हॉट्सअपवर थोडंच असतं, त्याच्यावर काय बघायचं नसतं. तर सिद्धी सावंतचा सत्कार म्हणजे तुम्ही शाळेची लायब्ररी संपवली पाहिजे, शिक्षकांशी बोललं पाहिजे, श्लोक पाठ केले पाहिजेत, पाढे पाठ केले पाहिजेत. लहान वयाचे पाठ, माझं बघा, माझी पत्नी बसते का नाही 10 अर्ध्या पाठ, माझ्या नाही.
पण माझ्याकडे जाऊन करून घ्यायलाच कोण नव्हतं आरत्या पाठ. आता होतच नाही. कशी तरी ती सुखकर्ता झाली, कशी तरी ती देवीची आहे ना काही दुर्गा दुर्गडवाली, अजून विठ्ठलाची काय होत नाही. हळूहळू तुमच्या बरोबर बोलायचं पडतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो, माझं झालं ते झालं. मी सीए करत होतो, मी पण सीए अर्धवट सोडलं का तेव्हा मी घरातलं पण बघायचो. घरातलं जेवण सगळं मी बघायचो. आणि मग मला काय आली अंगामध्ये कोड्या आल्या, कोड्या. खरंच पिगमी मी 3 तासच करायचं. किती करायचं पिगमी गोळा करायचं का ते बँकाचे करतात का, किती तास, 2 तास 3 तास. मग तुम्ही फ्लॅट बंद करायला लागलो. मला मित्रांनी फ्लॅट दिली इकडे. फ्लॅट बंद जायचं, दार उघडायचं, पावती फाडायची, यायचं जायचं. पण अभ्यास केला का मी नाही केला. आता मला कळतंय की मी जे माझी 1 परीक्षा पास झाली, माझे पुढच्या 2 परीक्षा पास झाल्या नाही. कशामुळे नाही झाल्या, मस्ती वाईट आहे. म्हणून आज तिला का बोलवलंय आपण की तुम्हाला आत्ता जरी असं काय ऐकायला मिळालं की काय नाही, आपल्याला जो अभ्यास करायचा अभ्यासच करायचा. जसं आपल्याकडे प्रतीक्षा क्षीरसागर म्हणून गेंडाळगावची मुलगी आहे, इतकी गरीब आहे, तिला तर मुंबईमध्ये 10 लाखाचं पॅकेज मिळालं, सीए झाली. मामाच्या कोर्समध्ये तिने अभ्यास केला. एक दुसरी जगदाळ म्हणून विद्यार्थी आहे आपल्या शाळेत, इंजिनियर झाला. त्याला आपण शाळेत बोलवलं होतं बालकुमारला. तो सांगत होता, काय सांगत होता की चिटणीस मॅडमनी मला त्या वेळेला श्यामच्या इथे पुस्तक प्रेझेंट दिलं, वक्तृत्व स्पर्धेमध्ये नंबर आला आणि त्या पुस्तकाने माझं आयुष्य घडलं. म्हणजे तुम्ही जे आता उद्या मोठ्या झाल्या कुणाचं नाव येणार, कुणाचं, यादव सर, काकानिकर, पठाण सर, काळे मॅडम आणि कोण कोण, बरोबर आहे का नाही. माझं घेणार का नाही, मी कोणच नाही ना. 2 तास शाळा काढल्या फक्त. गुरु कुठे आहे, कसले निशिकवानात बघा हे सगळे शिक्षक आणि तुम्ही सुद्धा. पण हे चांगलं आहे ना. पण त्या गुरुचं नाव किंवा संदीप जाधव, सिद्धी सावंतनी नाव घेतलं, मला कळलं, ते घरी जाऊन आले, मला किती आनंद झाला. माझ्या शाळेत त्या शिक्षकाचं जेव्हा एखाद्या विद्यार्थिनी नाव घेते, लिहून ठेवतं, त्याच्यावर लोकमतचं नाव होतं, शाळेचं नाव होतं का नाही. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे तिकडं आता इकडे कोणी येऊ नका, सगळ्या इकडे लक्ष येते. 2 तास ते 1-1.5 तास आहे ना, ते तुमच्यासाठी आहे, सिद्धीसाठी नाही, चौबाळांसाठी नाही, कळलं का. आणि आज नवीच्या मुलांना विशेषतः एक वेगळी रोटरीच्या माध्यमातून, रोटरी का तुमच्या नवीचा प्रोजेक्ट आहे, 9वीचा प्रोजेक्ट स्प्रिंग सॉफ्टवेअर कंपनीने आपल्याला आणलाय. 3 शाळेत, 3 शाळेतल्या 9वीच्या विद्यार्थ्यांना तर कल कुठं आहे, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ते कल म्हणजे उदाहरण ह्याला कळलं का नाही की मला कुठं जायचंय, नाटकात जायचंय, पण आपल्याला माहित नसतं. ते बोलतात तुमच्याशी, तुमचा कल काढतात आणि तुम्हाला सांगतात तुम्ही इकडे गेला जास्त काय होईल, तुमची प्रगती होईल, ते बोलणार आहे. तर आज असा हा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जे काही ताल देतात आता आपण या ठिकाणी ऐकणार आहोत ते सगळं शांतपणे ऐकायचं. मी आता एवढी पुस्तकं वाचतो, आता कधी होणार माझी वाचतो, कारण माझं आता 60 वय झालं. तुम्ही नशिबान आहात, 15 वर्ष, 14 वर्ष, 13 वर्ष, म्हणजे माझ्यापेक्षा जवळपास 50, 52, 53 वर्ष लहान आहे. म्हणजे एवढ्या 50 वर्षात काय वाचाल तुम्ही, मला तर शक्य आहे का. मला सारखं वाटतं आता इकडे वाचतो, घरातलं वाचवणं, नवीन पुस्तक दिसलं की आणायचं उदाहरणार्थ. त्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये म्हणजे अमेरिकेचं उदाहरण आता दिलं की आपल्याला जे काय त्यांच्याकडे आता की असं नाही करत, नेटवर करीत असतात ते. आता 3 महिने मी आज वाचत होतो लेख लोकसत्तेत, तुम्ही अवश्य वाचा. आणि सगळं आपण संपन्न होतात. वाचन म्हणजे काय, तुम्ही संपन्न होता. संगीत म्हणजे काय, आपण संपतो. नाटक बघणं म्हणजे काय, आपण आनंद होतो. आपण जागायचं कशासाठी, आपल्या आनंदासाठी. आणि आपल्या आनंदासाठी जगताना शिक्षण घेऊन आपण चांगल्या पद्धतीतून रोजगार सुद्धा मिळवला पाहिजे का. पूर्वी श्रीमंतांच्याकडची मुलं बघतोय मी की असं वाहून घ्यायची. संगीताला वाहून घेतलं, क्रिकेटला वाहून घेतलं, शाळेला वाहून घेतलं. आता ते बंद झालंय. आता ते काहीतरी करत बसतात बहुतेक, सगळे करतात अशातला भाग नाही. पण आपल्याला संधी आहे. आपल्या आता एवढी स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेचा प्रत्येक विद्यार्थी पुढे गेला पाहिजे. गडी मोहन सोबत काय येणार आहेत, वेगळे प्रोजेक्ट काय, त्यांनाही आता माहित नाही नवीन पुढे काय येणार आहे ते. त्यांना मी मध्ये विचारलं, म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना मी काय सांगू, कुठले प्रोजेक्ट घ्या, कुठले डिप्लोमा घ्या. म्हणजे मलाही आज कळत नाही, एवढं बदलत आहे. AI आलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय,
पण त्याला सुद्धा लिमिट आहे. एक 8 दिवसापूर्वी बातमी होती, रोबोने आत्महत्या केली. रोबोन आणि ऍक्च्युली रोबोने आत्महत्या केली. तो एका ठिकाणी रोबो ठेवलेला होता आणि मग तिच्यानंतर दुसऱ्या दिवशी जिन्यावर कोसळला आणि झाला. त्याच्यावर आता संशोधन चालू आहे. रोबोने आत्महत्या केली त्याच्यावर सुद्धा. तर त्या ठरलं होतं एवढं काम द्यायचं, काय द्यायचं. बातम्या आहेत तुम्हाला याच्यावर पण बघायला मिळतील. पण आपल्या लक्षात आलं पाहिजे आपण माणूस आहोत. AI किती आलं तरी सुद्धा आपल्याशिवाय त्याच्यात फिडिंग करावं लागतं. सगळं फिडिंग कोण करणार आहे? माणूसच करणार आहे. तुमचं रोज बदलत असणार रूप आहे. त्यामुळं सिद्धी सावंत तिचं मला विशेष कौतुक वाटतं. आल्याला मला छान वाटतं. ती बोलल्यावरच कळलं बरोबर आहे, तेच आहे झाली व्यवस्थित वाटतं. आणि अशी काय ती छान काम करेल, शाळेमध्ये लोकांना आणि आम्हाला बोलायचा तोही उद्देश आहे की तिने कुठल्याही शाळांमध्ये जावं. पण तिच्यासारखे विद्यार्थी तिने घडवावेत. ही तिच्या गावावरनं योगेश्वरवरून सातारा यायची, 10 तास अभ्यास करायची, 12 तास अभ्यास करायची. तिला काय असं काय झालं नाही मोठे मोठे क्लास लावले, कुठला तरी असेल छोटासा. पण तिची सेल्फ स्टडी झालं. सेल्फ स्टडी फार महत्वाचा आहे. जसं आपण गाईड फेकून दिले पाहिजे आता याच्या पुढच्या कालावधीमध्ये. पूर्वी काय असायचं, धडा वाचा, त्याच्यावर लिहा. तर हे सगळं होण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मोहन चौबळ, सोनाली चौबळ, सिद्धी सावंत, त्यांची आई शिल्पा चिटणीस मॅडम, सतीश पवार या सगळ्यांचं मी स्वागत करतो. पण आजची मुलाखत, आजचं तिचं बोलणं हे तुमच्या किंवा मोहन चौबळांचं बोलणं तुमच्या आयुष्याला नक्की आजचा कार्यक्रम तुमच्या लक्षात राहील असं ते होईल. यादव सर या ठिकाणी आहेत. आता निकम मॅडम रिटायर झाल्यात. यादव सर सगळं कमांड करतायत. तर हे सगळं आपण फायदा करून घ्यावा अशी मी विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय जय. अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये साहेबांनी आपलं प्रास्ताविक या ठिकाणी सादर केलेलं आहे. यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या सर्व अतिथींचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यानुसार आपण सर्वप्रथम MPSC परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेली आपल्या शाळेची विद्यार्थिनी सिद्धी सावंत हिचा सत्कार माननीय श्री चौबळ साहेब यांच्या हस्ते करणार आहोत. सिद्धीला मी विनंती करतो की तिनं दोघांकडे घे. अजून कोण सिद्धीने या पुस्तकाचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार होत आहे. यांचा सत्कार करत आहे. श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार होत आहे. संदीप जाधव सर यांचा सत्कार करत आहे. आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार होत आहे. सम्राट नावाचं पुस्तक त्यांना भेट. यानंतर मी मोहन चौबळ साहेब यांना विनंती करतो. या शाळेमध्ये आज मला या कार्यक्रमासाठी आपण बोलवलं. चिटणीस साहेब, इथल्या संस्थेचे सगळे शिक्षक याबद्दल सर्वप्रथम मी आपला खूप आभारी आहे. इथे या शाळेत यायला मला नेहमीच खूप आनंद होतो. कारण शाळा चालू झाली तेव्हापासून आता साधारण 20-25 वर्ष झाली एवढ्या तेव्हापासून मी या शाळेचं काम पाहतोय. चिटणीस साहेबांची तळमळ बघतोय. बाकीचे शिक्षक जे आहेत ते किती मनापासून काम करतात ते पाहतोय. रोटरीच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच शाळांसाठी काम करत असतो. तिथल्या शाळांमध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी, शाळांचे वर्ग बांधून देण्यासाठी, बेंचेस देण्यासाठी, वॉशरूमसाठी आम्ही नेहमी काम करत असतो. त्यानिमित्ताने माझं बऱ्याच शाळांमध्ये जाणं होतं. पण या शाळेमध्ये इथल्या शिक्षकांमध्ये
जो उत्साह आणि जो अभिमान त्यांच्या कामाबद्दल दिसतो तो मला इतर कुठेच जाणवत नाही. अतिशय मनापासून काम करतात. सगळ्यात मला जी आवडते गोष्ट ती म्हणजे विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये तिथल्या मुलांनी भाग घ्यावा म्हणून त्यांचे कायमच प्रयत्न असतात. म्हणजे नाट्य स्पर्धा असू दे, कुठल्या खेळाची स्पर्धा असू दे, संगीताची स्पर्धा असू दे, सर्व ठिकाणी इथल्या मुलांना घेऊन जाण्याचा, त्यांना एक्सपोजर मिळवून देण्याची इच्छा ही फार महत्वाची आहे. स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळतात किंवा नाही मिळत, ते जेव्हा इतक्या शाळा येतात त्यावेळेला एका शाळेला बक्षीस मिळणार होतं नाही, पण तो जो अनुभव असतो तो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा असतो. सो त्याबद्दल एक विशेष कौतुक. अजून एक गोष्ट मला वाटतं जी हे कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांना सुद्धा माहीत नसेल ती म्हणजे माझा स्वतःचा, माझ्या कुटुंबाचा पोलीस दलाशी खूप जवळचा संबंध आहे. माझे आजोबा, काका, इतरही अनेक नातं हे पोलिसांमध्ये ज्येष्ठ अधिकारी होऊन गेलेले. चंद्रकांत चौगुळे माझे काका चाकराचे DYSP होते. त्यामुळे पोलीस दलाबद्दल मला विशेष अभिमान आहे. आणि सिद्धीचं कौतुक करण्यासाठी जेव्हा चिटणीस साहेबांनी मला विचारलं त्यावेळेला तेही एक महत्वाचं कारण होतं मी हो म्हणण्याचं. एक आपल्या शाळेत आज पोलीस दलामध्ये पोहोचली आहे त्याचा नक्कीच खूप मोठा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. सिद्धीचं विशेष अभिनंदन. चिटणीस साहेब आता म्हटले तसं जेव्हा आपण आपले माजी विद्यार्थ्यांचं परफॉर्मन्स बघतो, त्यांच्या अचिव्हमेंट बघतो, त्यावेळेला आपणही असंच काहीतरी मिळवलं पाहिजे असा विचार तुमच्या मनात नक्कीच येत असेल, बरोबर? किती जणांना तुमच्यापैकी आज माहिती आहे की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे? माहिती आहे? एक हात दिसला मला. 2, 3, 4 नक्की माहिती आहे. काहीतरी चांगलं करावं याची इच्छा नक्की आहे, पण काय करायचं हे आपल्याला माहिती असेलच असं नाही, बरोबर? तर आपल्या प्रत्येक मुलामध्ये काहीतरी विशेष गुण असतात. प्रत्येकालाच काही गणित चांगलं येत असेल किंवा प्रत्येकाला शास्त्र व्यवस्थित समजत असेल असं नाही. चिटणीस साहेब म्हणले तसं कोणाला तरी ऍडमिशन आर्ट्सला घेतात पण त्यांना लक्षात येतं की आपल्याला कॉमर्स जास्त चांगलं आवडलं असतं. तर ह्या गोष्टी पुढे जाऊन मोठं झाल्यावर माहिती मिळाल्यानंतर लक्षात येतं तेव्हा त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण तोपर्यंत आपल्या आयुष्याची दिशा ठरलेली असते. पण हेच जर आपण ही माहिती, हे मार्गदर्शन जर आपल्याला योग्य वयात मिळालं तर त्याचा पुढे आपल्याला खूप चांगला उपयोग होऊ शकतो. आणि त्यासाठी कल चाचणी ही एक महत्वाची पद्धत सध्या डेव्हलप झालेली आहे. तर या शाळेच्या इथे 9वी मध्ये किती जण आहेत? सगळे 9वीचेच आहेत. सो 9वीच्या मुलांसाठी आपण ही कल चाचणी घेणार आहोत. पुण्यातले ज्ञानप्रबोधिनी शाळेचं नाव ऐकलंय आपण? ज्ञानप्रबोधिनी नावाची संस्था आहे पुण्यामध्ये, त्याचं नाव ऐकलंय का? ही या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करते. ते सगळ्या म्हणजे अनेक छोट्या मोठ्या गावातल्या मुलांना या विषयावर मार्गदर्शन करतात. तर त्यांच्या सहकार्याने आणि आपल्या म्हणजे माझ्या कंपनीच्या मदतीने हे 9वीच्या मुलांसाठी आपण काम करणार आहोत, ज्यामध्ये तुमचं सगळ्यांचं म्हणजे तुमचे काय आवड आहे, तुमचे काय स्ट्रेंथ्स आहेत याचा अभ्यास करून तिथले ज्ञानप्रबोधिनीमधले जे तिथले त्यांचे जे मेंबर्स आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील की कोण कुठल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतं, कोणाला कुठल्या क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळेल. तर 9वीच्या मुलांसाठी आपण हा कार्यक्रम या वर्षामध्ये करणार आहोत. मला खात्री आहे की त्याचा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच चांगला उपयोग होईल. हे करत असताना म्हणजे कल चाचणी हा एक भाग झाला, पण तुम्ही स्वतःही वेगवेगळ्या विषयांवर
वाचत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि फोन बघू नका म्हणतात, पण मी तसं म्हणणार नाही. फोन वापरा, पण चांगल्या कारणासाठी वापरा, टाइमपास करू नका. फोन वापरून तुम्हाला खूप चांगली चांगली माहिती मिळू शकते, ज्यामधनं तुम्हाला तुमचे विचार ठरवता येतील. तर जो काही वेळ तुम्हाला फोन हातात मिळेल, कदाचित तुमच्याकडे नसतील, तुमच्या आईवडिलांकडे असतील, तर जेव्हा कधी फोन हातात मिळेल त्यावेळेला चांगली इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी, ज्याचा आपल्याला पुढच्या आयुष्यात उपयोग होईल, हे करण्यासाठी याचा वापर करा. व्हॉट्सॲप वापरत बसू नका. इन्स्टा, व्हॉट्सॲप हे याच्यातनं खूप काही आपल्याला मिळणार नाही. या संस्थेला मदत म्हणून माझ्या कंपनीने, रोटरीने आजपर्यंत बरेच कामं केलेली आहेत, यापुढेही करत राहणार आहोत. आणि मला खात्री आहे की या शाळेतले सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी याचा उपयोग करून खूप चांगली प्रगती आपल्या विद्यार्थ्यांची करतील. सर्व विद्यार्थ्यांना माझे मनपूर्वक शुभेच्छा. सिद्धी अर्थातच कॉंग्रॅच्युलेशन टू यू. आणि तिच्या यशामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे त्या त्यांच्या मार्गदर्शक आई यांचंही मनापासून अभिनंदन. अर्थातच इथल्या शिक्षकांनी तिला सुरुवातीच्या काळामध्ये जे घडवलेलं आहे त्याचंही महत्त्वपूर्ण वाटा आहे. सर्व शिक्षकांचंही अभिनंदन, जाधव सरांचं विशेष अभिनंदन. मला आज इथे येऊन या समारंभात सहभागी व्हायला खूप आनंद वाटतोय. मला इथे बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. साठी ज्या मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत की त्यांनी वाचन चालू ठेवायचं आहे, आणि दुसरी की मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करायचा आहे, तर या दोन्ही सूचनांचं पालन आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी करतील अशी मी त्यांना ग्वाही देतो. यानंतर आपल्या प्रमुख अतिथी सोनाली चौबळ मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आता माहीतच आहेत, माझे दीर आहेत पण ते माझे भाऊ आहेत. आणि शिरीष दादांचं मी आजपर्यंत तुमच्यासाठीचं जे तळमळ बघितलेली आहे त्याच्यावरनं मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण नक्की त्यांना ग्वाही द्याल की तुम्ही याच्या पुढे खूप छान आयुष्यामध्ये काम करा. आणि आज सिद्धीबद्दल ॲक्च्युली हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन सिद्धी. आणि मला असं वाटतं की आपण तिचं पहिले मनोगत ऐकूयात सगळेजण, कारण मी पण तेवढीच ती काय सांगते सगळं. आणि हे मी माझ्या मुलींना सुद्धा सांगणार आहे. माझी मोठी मुलगी इंजिनिअरिंगला आहे आणि धाकटी आत्ता 8वीत आहे. आणि तिचं इन्स्पिरेशन मी आज ऐकून त्यांना पण सांगेन की त्यांनी पण पुढे कसं वागलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. सो तुम्ही पण आज सिद्धीचं सगळं बोलणं ऐका आणि त्याच्यातनंच पुढे काय शिकायचं आहे सगळं ठरवा. थँक्यू. संदीप जाधव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं इथं. 4थी पर्यंत सिद्धीचा पाया एकदम भक्कम केला असे जाधव सर. सर्व मान्यवर, आज दुग्धशर्करा योग असा आहे की आपल्या पहिली आणि दुसरीच्या वर्गाला बेंच नव्हते. फ्लेक्स, साईड फ्लेक्स दरवर्षी द्यायचे. जूनमध्ये तो फ्लेक्स आणायचा, मार्च एप्रिलपर्यंत तो फाटायचा. आणि आज थोड्या दिवसामध्ये 31 ऑगस्टला आपल्याला 50 बेंच चौगळ साहेब, सोनाली मॅडम यांच्यातर्फे मिळत आहे. सर्वांनी अगोदर त्यांचं जोरदार टाळ्या. अजून एक आपल्या लोकमंगल ग्रुप या शिक्षण संस्थेच्या शाळेच्या सर्व शाळांच्या फेट्यामध्ये मानाचा तुरा ज्याला आपण म्हणतो की आपली लाडकी विद्यार्थिनी सिद्धी आज PSI पदी रूढ होत आहे. तिनं अतिशय कष्टातून हे पद मिळवलेलं आहे. मित्रांनो, ती तुम्हाला तिच्या मुलाखतीत सांगेल की कोणताही क्लास तिनं लावलेला नाही. आणि मला एक जाणवलेली गोष्ट अशी, आम्ही चिटणीस साहेब यांनी सांगितलं की तुम्ही तिचा जाऊन सत्कार करा. मी मुंबईला आहे, त्यावेळेला तिच्या गावातल्या लोकांना 2 ते 3 वर्ष माहीत नव्हतं की सिद्धी या ठिकाणीच राहून PSIचा अभ्यास करते. त्यांना सर्वांना वाटायचं की पुणे किंवा मुंबईला आहे. एवढी तिनं 10-11 तास
मेहनत घेतलेली आहे, अतिशय कष्ट केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला पण खूप अभिमान वाटत आहे. लहानपणापासून ती अतिशय अभ्यासू होती, खोडकरू होती. तिच्याकडे एक फक्त गुण नव्हता बाळाला, तिच्याकडे स्टेज डेअरिंग नव्हतं. फक्त स्वतःच मांडता येत नव्हतं. हुशार होती, चुनचुनीत होती. एकदा असा शिवजयंतीचा कार्यक्रम होता आणि मी वर्गातल्या सर्व मुलांना सांगितलं, सर्वांनी, कारण शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीला आहे, सर्वांनी एक एक घटक घ्या आणि तो सादर करा. सिद्धी काय पुढे येईना, कारण थोडस भीती असते. तुम्ही पण बघा, पहिल्यांदा आपण ज्यावेळेला स्टेजच्या समोर उभं राहतो त्यावेळेला आपले पाय डटडट दाबावे लागतात, घाम येतो, काहीतरी वेगळंच आपल्या शरीरात व्हायला लागतं. मग सिद्धी पण घाबरलेली होती, परंतु तिनं नंतर ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय छान पद्धतीनं सांगितला आणि मला वाटतं त्यानंतर तिच्यातलं स्टेज डेअरिंग वाढलं. परवा तिने एक मला मुलाखत पाठवलेली होती पुण्याची, अतिशय सुंदर मुलाखत बाळानं दिली. युट्यूबवर तिची मुलाखत आहे ती, की ज्यांनी शून्यातून PSI ची पदवी घेतली अशा काही निवडक मुलांना पुण्याला बोलवलेलं होतं, बरोबर आहे ना, आणि मुलाखत घेतलेली होती. अतिशय सुंदर मुलाखत तिने दिलेली आहे. तुम्हाला तिची लिंक वगैरे ती सांगेल, तुम्ही पहा की आपल्याला परिस्थिती कोणत्याही गोष्टीत आड येत नाही. काही मुलं म्हणतात मला चांगला क्लास नाही लावला, मला लायब्ररी नाही मिळाली, मला या जाण्याची सोय नव्हती. या सगळ्या गोष्टी या मागं पडतात ज्यावेळेला आपल्यामध्ये काहीतरी उमेद असते की मला काहीतरी बनायचंय, मला काहीतरी व्हायचंय. तर हे सिद्धीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना समजलं. माझाही येतोची सत्कार केला. मी चिटणीस साहेबांनाही धन्यवाद मानतो. थांबतो. सिद्धी सावंत यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, सर्व उपस्थित मान्यवर, माझे सर्व शिक्षक वृंद, सर्वांना माझा नमस्कार. खूप छान वाटतंय आज लोकमंगल शाळा जिथं शिकले मी. बालवाडीत माझ्या मम्मीने मला टाकलं याच्या 3-4 वर्षी आणि 4थी पर्यंत होते इथं मी. ज्या शाळेत शिकले त्या शाळेने आज माझा सत्कार घेतला. खूप खूप भारी वाटतंय आज मला ते घेऊन, कारण तुमच्यासारखीच होते, लहान होते आणि तेव्हा या शाळेत आले होते. आणि मला खरंच अक्षरशः जेव्हा मला समजलं, जाधव सरांनी सांगितलं की तुझा सन्मान ठेवलाय, मला डोळ्यात खूप पाणी आलं. आत्ताही येतंय, कारण की माझं या शाळेशी खूप जास्त हे कनेक्शन आहे, खूप जास्त. माझे शिक्षक जाधव सर, माझ्या मॅडम नरावडे मॅडम, ज्या पहिल्या ज्यांच्यामुळं घराकडे वगैरे सर्व शिकले. त्याच्यानंतर माझे जाधव सर, म्हणजे अक्षरशः असं वाटतंय की त्यांनी जो अनुभव सांगितला नाही तो खरा अनुभव आहे. खूप घाबरलेली मी तेव्हा तो इतिहास सांगायला. काय तयारी केली नव्हती, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनी तयारी केलेली, मी केली नव्हती. पण जाधव सरांनी मला तेव्हा आत्मविश्वास दिलेला, तू बोलू शकतेस आणि तू बोल. आणि म्हटलं सर नाही, माझी काहीच तयारी नाही, मी काय केलंच नाहीये. म्हटले नाही सर, म्हटले तू बोलू शकते. मला माहिती. आणि जाधव सरांचं शिकवणं असं होतं की ते एक विषय आम्हाला सब्जेक्ट मधला एक धडा आम्हाला 3-3 वेळा शिकवायचे. मला अजून आठवतंय, गडाला पण सिंह गेला, हे सगळे जे इतिहासचे सब्जेक्ट्स होते, टॉपिक्स होते, ते एक टॉपिक आम्हाला 3-3 वेळा शिकवायचे. आणि कधी डोक्यात फिटच बसायचं आमचं. आम्हाला वाचण्याची गरज नव्हती, ते शिकवायचे तेच माझ्या तरी डोक्यात जायचं सर्वांच्याच आमच्या. आणि मग तो धडा मी म्हटलं ठीक आहे बोलू, सरांनी आपल्याला एक आत्मविश्वास दिलाय, आपण जाऊन बोलू. आणि मी तो खूप छान बोलले. सर गडाला पण सिंह गेला यावरती बोललेले. आणि त्याच्यानंतर सर आले बोलले सिद्धीने तो वर्ग जिंकला आणि सर्व हसायला लागले, कारण सरांना पण आवडलेलं, सर्वांना आवडलेलं. आणि माझा तिथपासून खूप आत्मविश्वास वाढला. प्रत्येक गोष्टीत डान्स वगैरे सर्वमध्ये मला डान्स खूप आवडतो, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट करायचे. स्कॉलरशिप जे 4थीला होतं, म्हणजे की मला वाटलेलं होणार नाही, काही खूप अवघड एक्झाम आहे की काय. पण जाधव सरांना खूप माझ्यावर तेव्हावर विश्वास होता. त्यांनी मम्मीला सांगितलं स्कॉलरशिप घ्या सिद्धीला आणि असं असते एक्झाम. मम्मी लगेच तयार झाली आणि मी पण, माझा स्वतःपेक्षा सरांवर विश्वास होता, सर खूप छान शिकवतात, आपण करू एक्झाम ही स्कॉलरशिपची. पण मी घेतलं स्कॉलरशिप आणि मला आठवतं लाईन होत्या, ही लाईन साधारण लाईन होती 4थीची आणि अशी एक लाईन होती जी स्कॉलरशिपची लाईन होती. सरांचं सर्वांवरतीच लक्ष असायचं, पण आमचं स्कॉलरशिप वाल्याकडे जास्त, कारण स्कॉलरशिप एक्झाम पण होती. मला वाटतंय ती जी एक्झाम होती स्कॉलरशिपची, त्याच्यामुळं ती एक्झाममुळं ती जरा MPSC टाईपच आहे. MPSCचेच इतिहास भूगोल सगळं तेच असतं आणि बुद्धिमत्ता वगैरे तेच MPSC टाईपच ती एक्झाम आहे, एंट्रन्स एक्झाम टाईप आहे. आणि तिथेच एक पाया रचला गेला. स्कॉलरशिप घेतल्यामुळे पण आत्मविश्वास वाढला अशा परीक्षा दिल्या कारणाने मला वाटतंय. खूप ऍक्टिव्हिटीज शाळेमध्ये व्हायच्या, खूप खेळलोय, खूप अभ्यास केलाय. असं नाही की फक्त अभ्यास केला, आम्ही लय खेळायचो. आम्हाला सुट्ट्या असायच्या खेळायच्या जास्त. या ग्राउंडवर
कितीतरी वेळा पडलोय, खेळलोय, झडलोय, अभ्यास केलाय खूप. माझे मित्रमैत्री मला अजून आठवते, सगळ्यांची आठवण येते. आणि जेव्हा माझा रिझल्ट लागला, मला जाधव सरांबद्दल थोडीशी माहिती होती, पण मी कॉन्टॅक्ट केला नव्हता सरांना, कारण की माझं ठरलेलं मी पोस्ट काढल्यानंतर सरांची कॉन्टॅक्ट करणार. माझे फ्रेंड्स होते, त्यांच्याकडे होता सरांचा नंबर, पण ठरवलेलं PSI झाल्यानंतर कॉन्टॅक्ट करू. PSIचा रिझल्ट आल्यानंतर मी फोन केलाय सरांना, शिक्षक नंबर भेटला मला. जेव्हा नंबर मिळाला संदीप जाधव सर म्हणून SP, मला इतकं भारी वाटलं. जाधव सरांचा नंबर भेटला आणि मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी आता त्यांना सांगणार आहे की मी PSI झाली सर, तुमची विद्यार्थिनी. आणि मी सरांना फोन केलेला. सर इतके जास्त खुश झालेले, खूप जास्त, की त्यांची विद्यार्थिनी झाली एवढा अभिमान. मला वाटतं की ही जी शाळा आहे ना माझी लोकमंगल, आपण म्हणतो की मी तर आधी पण सांगितलंय, इमारतीचा पाया जेवढा मजबूत असेल तेवढी ती इमारत टिकते. त्याच टाईपमध्ये माझं झालंय. माझा पाया मजबूत होता. माझी मम्मी, तिलाच विशेष धन्यवाद आहे. एवढ्या शाळा असताना तिने ठरवलेलं तुला लोकमंगलमध्येच टाकणार आहे मी, आणि तिने मला इथे या शाळेत टाकलं, घेऊन आलेली. आणि मला एवढे छान शिक्षक लाभले, इतका छान माझं पाया छान रचला गेला. आणि त्याच्यामुळे माझ्यावर खूप छान संस्कार झाले माझ्या शिक्षकांमुळे, माझ्या आई वडिलांमुळं. आणि त्याच्यामुळे आज मी PSI पदावर पण पोहोचू शकले. त्याच्यानंतर मी माझा प्रवास सांगू इच्छिते. मी पुढे माध्यमिक शिक्षण गावाला गेल्या कारणाने मी कन्या शाळेतून पूर्ण केलं. माझं 11वी-12वीचं शिक्षण यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथून सायन्समधून झालं. पुढे माझं 12वीमध्येच ठरलेलं. म्हणजे आपलं ना, तुम्ही आता 9वीला आहे, तुम्ही असा टाइमपास नाही केला पाहिजे. मला वाटतंय आता 9वी 10वी नंतर तुमच्या डोक्यात तुमची ध्येय निश्चित झाली पाहिजे. काय बनायचे आपल्याला पुढं, काय नाही. तुम्ही आत्तापासून विचार, कारण की ध्येय कधी ठरतात, तुम्ही डोक्यात विचार केला तर ते कृतीत येतात आणि मग तुमच्याकडनं ते घडतं. म्हणून तुमच्या डोक्यात फिक्स पाहिजे आयुष्यात काय बनायचंय. कॉमन आयुष्य आपल्याला जगायचं नाही, त्याला कोण सुद्धा विचारत नाही. आज मी तुमच्या पुढे एक पर्सनॅलिटी चांगलं, मला पुण्याला बोलवतायत, तिकडे बोलवतायत, आज इथे मी उभी आहे का, मी मेहनत घेतली, लहान वयात डोक्यात फिक्स केलं काहीतरी बनायचंय आणि म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकले. म्हणून तुम्हाला, मला असं वाटतं तुम्ही टाइमपास नाही केला पाहिजे डोक्यात तुमच्या. तुम्ही आता मोठे होत चाललाय, 9वी 10वी नंतर तुमच्या डोक्यात फिक्स पाहिजे आपण काय बनायचं काय नाही. ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं की सर बोलले, सोशल मीडियाचा जो वापर आहे ना चांगल्या प्रकारे, तुम्हाला काय बनायचं काय नाही माहिती घ्या ना. इंस्टाग्राम यापासून लांब राहा. मी स्वतः इंस्टाग्रामला अजून नाहीये, कारण त्याचा उपयोगच नाही आपल्यासाठी. काय ज्याचा उपयोग होतो ना त्याचा फायदा घ्या. शिकत राहिलं पाहिजे आपण नेहमी. युट्यूबवर आजकाल सगळं अवेलेबल आहे. आयुष्यात तुम्हाला काय बनायचं काय माहिती सर्व अवेलेबल होते, तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. त्याप्रमाणे मी केला. 12वी झाल्यानं 12वीत असताना ठरवलं की पोलीस व्हायचं. माझी मैत्रिणीची बहीण झालेली पोलीस, मग ती मला फोटोज वगैरे दाखवायची. मला वर्दीची खूप आवड झालेली. पण म्हटलं 12वीला सायन्सला होतो आपण, 12वी कंप्लीट करणं गरजेचं आहे सायन्स. 12वी झाल्यानंतर मग मी ठरवलं PSI म्हणजे पोलीस बनायचं. पप्पांना सांगितलं. माझ्या पप्पांचा मला खूप सपोर्ट. त्यांना वाटायचं, आई वडिलांना असं वाटायचं ते शिकले नाहीत, आमची मुलगी खूप शिकावं आणि काहीतरी बनावं. त्यांचा पूर्ण सपोर्ट. मग वडिलांनी मला विचारलं की पोलीस नको, कॉन्स्टेबल नको, हुशार असल्या कारणाने जर अभ्यासात मी बनू शकते अधिकारी असं त्यांना वाटलं. मग PSI, आमच्या कास्ट भागात कोण सुद्धा PSI असं अधिकारी झालंच नव्हतं. MPSC काहीच माहीत नव्हती मला. पण MPSC, मला फक्त PSI माहीत होतं. मग जे GO आलेलं, आम्ही युट्यूबला सर्च केलं. मी सांगते युट्यूबचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. मी स्वतः युट्यूबला सर्च केलं, मला सांगायला कोण नव्हतं. तर मी युट्यूबला सर्च केलं PSI कसं बनायचं, सर्व सिलेबस आला. मग त्यात जे सब्जेक्ट्स होते, इतिहास, भूगोल, विज्ञान, तुम्ही जे शाळेत शिकताय ना ते सर्व सब्जेक्ट्स MPSCला होते. मी म्हटलं आपण हे शाळेत शिकलोय, तर मी म्हटलं आपण हे करू शकतोय असं मला जरा विश्वास खूप वाढला. आणि मग मी सगळे सिलेबस काढला, पुस्तकांची सूची काढली आणि मग सगळं ऑनलाईनच मला करावं लागत होतं. सांगायला कोण नव्हतं त्या कारणानं. पप्पांचा मला पण पूर्ण सपोर्ट होता. PSIला तू कर, आमचा तुला पूर्ण सपोर्ट आहे. आणि असं माझ्या आईवडिलांचं होतं. मग काढली माहिती. चुका झाल्या माझ्याकडनं, मला काही समजत नव्हतं. एक क्लास वगैरे केला 14वीला असताना, पण त्याचा एवढा काही फायदा झाला नाही. मला वाटतं ऑनलाईनच मला पुण्यातल्या शिक्षकांचा जास्त फायदा झाला. मग मी टायपिंग कोर्स असतो जो गव्हर्नमेंटमध्ये लागतं, टायपिंग सर्टिफिकेट मराठी इंग्लिश 30-40, ते पण मी SYTY मध्ये असताना 14वी-15वीमध्ये असताना कम्प्लीट केलं. कारण मला वाटलं की PSI जर आपण फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही झालो तर मग आपल्याकडे असा धब्बा नको लागायला की ही नापास होते, हिच्याकडून MPSC जमणार नाही. कारण MPSC मध्ये एवढे मिथ आहेत, MPSC कुणाला पास होत नाही, 4 लाख मुलं असतात ती कुणाला पास होत नाही, हे खूप सर्वांच्या मनात आहे. MPSC बद्दल भीती माझ्या पण मनात होती, कारण काहीच अनुभव नव्हता MPSCचा. म्हटलं मी पण नापास झाले तर, म्हणून मी टायपिंग असतं ते करून ठेवलं. 14वी-15वीला असताना कॉलेज, टायपिंग, स्टडी रूम असते अभ्यासिका, तिथं पण जायचे. अशा वेळेस सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि मग टायपिंग कम्प्लीट झालं माझं. 15वी झाल्यानंतर टायपिंग पण झालं. एक स्टेबिलिटी आली, कारण मी आर्ट्सला घेतलेलं ॲडमिशन, मला त्यातून काही बी प्लॅन नव्हता. म्हणून मी टायपिंग केलं. MPSCतली बाकीच्या पोस्ट, टॅक्स असिस्टंट, क्लर्क पण मिळवू शकेन यासाठी.
मग ते झाल्यानंतर माझा पहिलाच प्रयत्न होता PSI 2020 कंबाईन, आणि ती कॉलेजमध्ये असताना त्याचे फॉर्म सुटले. माझा ओपन फिमेल रिझर्वेशनबद्दल माहीत नव्हती, फॉर्म सुटला. मी पोरांमधून गेले, जनरल बॉईजमधून गेले. मला काही माहीत नव्हतं तेव्हा, पण ती कोरोनामुळे सप्टेंबर 21ला परीक्षा झाली. 1 महिना भेटलेला, लायब्ररी जॉईन केली, जीवाचा कान म्हणजे 14 तास अभ्यास केलाय MPSCचा. स्वतः विश्वास होता पास होईल का नाही, पण एक होतं की पास व्हायला लागणार आहे, कारण की लोक परत नावं ठेवणार की MPSC एवढी सोपी नाही. मला आधीच खूप लोक बोलायचे, काही लोकांना माहित होतं गावात वगैरे मी करते थोड्याफार, ते पप्पांना बोलायचे MPSC सोपी नाही, ती कुणाला पण जमणार नाही, काय ती काय सोपी आहे का. मग ते, आणि मला खूप जण बोलले चूल आणि मुलं शिकून तर काय फायदा नाही. मग ते डोक्यात होतं की नापास झालं तर परत ते टॅग लागल की ती काय नाही बनवू शकली वगैरे. मग इतकं ते वेळी झालेली ना, अक्षरशः माझ्या आईला माहिती, मी तो 1 महिना इतका बेकार काढलाय. मी पॉडकास्टमध्ये पण सांगितलंय, मला रात्रीची झोपायची नाही, 15 तास अभ्यास, रात्रीचं आठवायचं, पण मला ती परीक्षा पास व्हायची होती. मग ती परीक्षा स्कोर पण झाली 4 सप्टेंबरला. माझा स्कोर लई छान आला. 2-3 लायब्ररीत कुणाचा स्कोर नव्हता, माझा होता. आणि लय भारी वाटलं. मुलींचा कट ऑफ 36 लागतो, माझा 46 होता. 10 मार्काची मुली होती. फिक्स पुस्तकं आणली. 2 महिन्यांनी कळलं मी डॉक्युमेंट चुकवलंय प्रिलियम्सला. मी मुलांमधून गेले, लय भीती वाटली. आता म्हटलं मुलांमधून ते पण ओपन जनरलमधून कसं होईल, पण अभ्यास करत राहिले. त्यातच ही PSI 21 ही पण झाली. कोरोनामुळे जरा लगातार एक्झाम झाल्या. मग PSI 21ची पूर्व पास झाले. स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर क्लास 2 त्याच्या मेन्सला होते. कंटिन्यू मेन्सला जायला लागले, पण एवढ्या सगळ्या मेन्सला, टॅक्स असिस्टंट क्लर्क मेन्सला होते. एवढ्या चांगल्या मेन्स काढून माझं फक्त फोकस डोक्यात PSI होतं, कारण पहिल्यापासूनच पोलीस खात्याची आवड होती. मग मी दुसरं टॅक्स खात्यात जाऊन काय फायदा, म्हणून मी ठरवलं नाही, आपण आपलं लक्ष विचलित होऊन द्यायचं नाही, आपण PSI वर ठाम राहायचं. किती पण मेन्स निघू, आपण PSIच करायचं. मग मी 2020, 21, 22ला होते. 20ची PSI माझी मुलींमधून असते, तर मी आता MPA मध्ये असते, ट्रेनिंग घेत असते. खूप छान स्कोर होता, पण मुलांमधून असल्या कारणानं 8 मार्कांनी उरली माझी मेन. आणि 21 होती, ज्याला 40 मार्कची लीड मिळाली. लय टेन्शन आलं, लय रडले की मी ती PSI 20 नापास झाले. पण 1 आठवड्यात, देवाची पण साथ, 1 आठवड्यात रिझल्ट लागला. 40 मार्कची लीड मिळाली. म्हणलं आपण फिक्स PSI. पण त्यात पण आता हे ग्राउंड जे की इतकं अवघड झालं होतं, ग्राउंड खूप अवघड झालं. आणि आमच्याच बॅचपासून झालं. पोरींना ग्राउंडच पास होत नव्हतं. मी अक्षरशः तुम्हाला सांगते, शाळा कॉलेजपासून व्यायामाची सवय लावली, तरी मला अवघड जात होतं. अकॅडमी लावली नव्हती मी, म्हटलं की स्वतः करू, सांगायला वगैरे होते, मार्गदर्शन करायला मला लोकदर्शी, पण तरी पण मी अकॅडमी नाही केली. मग म्हटलं आपल्याकडनं होईल, पण नंतर कळायला लागले हे ग्राउंड लय अवघड आहे. स्वतःवरती लय विश्वास व्हायला लागला. आपण पास होता ग्राउंड, 40 मार्काची लीड आहे. PSI 20 एका चुकीमुळे गेली. 21 मध्ये पण नापास झालो तर मग काही कल्याणच होईल. 22 होती माझ्याकडं, त्याला पण स्कोर होता, पण मला 21 मध्ये काढायचं होतं, कारण ट्रेनिंगला लवकर जायचं होतं, लहान वयात व्हायचं होतं. मग ग्राउंड होतं ना, ते पण काढलं मी. आत्ता झालं 2 नोव्हेंबर 2023ला झालं. 64च मुली मिळाल्या. 112 जागा होत्या. अवघड ग्राउंड असल्यानं फक्त 64 मिळाल्या. आणि इंटरव्ह्यूला कॉम्पिटिशन 0 होती, कारण मुलीच कमी मिळाल्या. मग इंटरव्ह्यूही झाला माझा, छान झाला. महाराष्ट्रात मुलींमधून 8व्या क्रमांकाला उत्तीर्ण पण झाले आणि खूप भारी वाटतंय. अतिशय छान अशा शब्दात आपला जीवन प्रवास तुमच्या समोर सिद्धीनं मांडलेला आहे. यानंतर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक पठाणसर सिद्धीची थोडक्यात मुलाखत घेतील. आपण सर्वांनी ही टाळ्या वाजून आपण या ठिकाणी स्वागत करूया. खरं तर सिद्धी, तू PSI मध्ये नुकतीच निवड झाली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसामध्ये तिचं खडतर असं नाशिकला प्रशिक्षण आहे. कारण की पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल असू द्या आणि त्याच्यावरचे जे अधिकारी असतात त्यांचं 9 महिन्याचं किंवा 10 महिन्याचं खडतर प्रशिक्षण असतं आणि त्या प्रशिक्षणासाठी सिद्धी जाणार आहे. तर पहिल्यांदा आपल्या संस्थेच्या वतीने आणि आपल्या दोन्ही विद्यालयाच्या वतीने तिचं खूप खूप असं प्रशिक्षणासाठी तिला शुभेच्छा देऊया. आणि सिद्धीला विनंती करतो की सिद्धी, तू ज्या वेळेला लोकमंगल प्राथमिकमध्ये आली त्यावेळी तू खोडकर होतीस. तुझं बालपण कसं गेलं, की तुझ्या कुटुंबाविषयी पहिल्यांदा आमच्या विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन करावं. माझ्या कुटुंबाविषयी सांगायचं झालं तर माझे वडील MIDC मध्ये एक आपला छोटासा व्यवसाय आहे. माझी आई गृहिणी आहे आणि माझा लहान भाऊ, असं छोटीशी आमचा परिवार आहे. छोट्यापणी आम्ही इथे राहिला होतो जिद्द कॉलनीमध्ये, कारण माझ्या पप्पांचं इथेच शॉप होतं त्यामुळं. मग त्याच्यामुळे लोकमंगलमध्ये मम्मीने ठरवलेलं टाकायचं. शाळेमध्ये असताना मी खूप जास्त असे काही खोडकर नव्हते, शांतच विद्यार्थी
विद्यार्थिनी होते, सरांची आवडतीच विद्यार्थिनी, लाडकी विद्यार्थिनी होते आणि खूप जास्त भारी बालपण गेले माझं. खूप छान शिक्षक लाभले मला, खूप छान अभ्यास केला मी आणि खेळले पण खूप जास्त. दंगा पण होता, एवढं काही शांत नव्हते पण तरी पण शांत विद्यार्थ्यांमध्येच होते तशी मी. म्हणून मला असं वाटतंय चांगलं गेलं बालपणी. मग सांगितलं तुझ्या गावाविषयी थोडंसं विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे. तू कुठल्या गावावरून आली आणि MIDC मध्ये तू आली, ठीक आहे, तुझ्या पप्पांचं वर्कशॉप होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या गावावरून आलाय, आपले वडील MIDC मध्ये काम करतायत आणि विद्यार्थ्यांनी काय स्वप्न ठेवली पाहिजे हे सिद्धीकडून आपल्याला कळतंय की सिद्धीचं गाव कुठलंय आपण जाणूया सिद्धीकडून आणि तिच्या गावची संस्कृती काय आहे, तिच्या गावचं वैशिष्ट्य काय आहे, तिथून सुरुवात करूया आपण. माझं गाव कास पठार भागात आहे. सांबरवाडी म्हणून डोंगरावरती गाव आहे माझं, यवतेश्वर भाग, सांबरवाडी यवतेश्वर आणि कास पठार भागात येते. तुम्हाला माहित असतील कास पठारावरची फुलं वगैरे येत असाल फिरायला, मग तिकडेच गाव आहे माझं. पहिलंच आहे, घाट संपल्यानंतर आहे माझं आणि खूप छान गाव आहे. आणि असं सांगायचं झालं तर आमच्या भागातलीच, कास पठार भागातली मी पहिली महिला PS आहे आणि माझ्या गावातली तर मी पहिलीच अधिकारी आहे. कोणी मुलगी मुलगा झाला नाहीये. खूप आमच्या इकडे, तुम्हाला सांगते, मी इकडे आम्ही राहायचो, त्याच्यानंतर मी 6वी 7वी 8वी असताना मी गावाला राहायला गेलो. तिथे असताना बस वगैरे असायच्या पण गावाला गेल्यानंतर लई प्रॉब्लेम झाले. शाळेत जाताना बस वेळेवर नसायच्या. अजून पण आमच्या इकडे जायला बस प्रॉपर नाही. 9 नंतर 1 वाजता बस आहे. तर शाळेत मला, माझ्या मम्मीला लई आवड होती, शाळा मला शिकवायची, मला पण होती शाळेची आवड. त्याच्यामुळं एवढ्या बसेस नसताना, काही नसताना आम्ही शाळेत जायचो कारण की आवड होती, शिकायचं होतं. मग त्याच्यामुळे डोंगर भागात राहून पण बसेस नसताना आमच्या इकडे तर बिबट्या वगैरे एवढं काय काय प्राणी वगैरे असतात, धुकं असतं पूर्ण. ह्याच्यात माझं मस्त झालंय शिक्षण वगैरे, तिकडून करून केलं, आवड होती त्याच्यामुळे. एवढ्या डोंगर भागातली मुलगी PSI पदाला PSI झाले ना, तर मी हे पण पुण्याला वगैरे गेले नाही, कुठं गेले नाही. सगळी म्हणायची पोलीस खात्यात किंवा अधिकारी इतर राहून बनत नाही, तुम्हाला पुण्याला जावं लागतं. तर मला आपल्या ग्रामीण भागात पाठवत नाही, म्हणजे मलाच पाठवणार नव्हते. मग म्हटलं की माझ्याकडे लई मोठी एक हे होतं, काय बोलतो, जरा रिस्कच होती की मी पुण्याला न जाता इथं राहून करायचं होतं. कारण की सगळी पुण्याला जातात, बघितलं तर सर्व मुलं मुली MPSC करायला पुण्याला जातात आणि मला पाठवणार नव्हते. पण मी त्याचं भांडवल केलं नाही की बाबा नाही पाठवत आहेत, आपल्याला आईवडील आपल्याला सपोर्ट करतायत, सगळं देतायत नाही इथं राहून, तर आपण इथं राहूनच करूया. म्हणून इथंच राहून ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा फायदा घेऊन घरी राहून, गावाला राहून मी PSI पदाला गवसणी घातली आणि खूप भारी वाटतंय. त्यामुळं असं काही नाही की कुठं जावं लागतं आपलं स्वप्न पूर्ण करायचं, आपल्या ठिकाणी राहून पण आपण करू शकतो. खरं तर बरोबर आहे सिद्धी की तू गावाकडे राहायला होतीस, ST बस प्रवास नव्हता, मात्र अचानक तुला पोलीस खात्यातच का जावं असं वाटलं की वेगवेगळी खाती असतात, विशेष करून महिलांना पोलीस खातं सेफ नाही असं म्हटलं जातं. समाजामध्ये अजूनही त्याच्याकडे चांगल्या नजरेने बघितलं जात नाही. एखादी मुलगी पोलीस खात्यात गेली तर म्हणतात आता तिला नाईट ड्युटी असणार आहे. तुला असं कसं वाटलं की आपल्याला पोलीसच बनायचं? तर म्हणजे अशी जी मानसिकता आहे ना लोकांची, की आजकाल मुली किती गोष्टी करायला लागल्यात, चंद्रावर जायला लागल्यात. महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आणि पोलीस खात्यात जायचं नाही, हे लय आपल्या समाजाची एक हे आहे की नाही पाठवायचं मुलींना. तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. असा विचार नाही केला पाहिजे. प्रत्येक खात्यात मुलींनी टॉप केलं पाहिजे आता. आणि पोलीस खातं निवडण्याचं कारण हेच होतं, सर्व बोलतात की ह्या खात्यात जायचं नाही. मला स्वतःला निगेटिव्ह केलं. मी खूप PSI मेन्सला होते, बाकीच्या पण मेन्सला होते टॅक्स खात्यातल्या. सगळे म्हणायचे अरे तुझ्याकडे टॅक्स असिस्टंट आहे, ST आहे, तू का PSIच्या नादी लागली आहे किंवा काय. पण ते माझं डोक्यात फिक्स होतं, कारण मी तुम्हाला सांगितलं मी 12वी नंतर ठरवलेलं पोलीस खात्याचं, तर मी ते बदललं नाही. आता पोलीस खात्याची आवड अशी झाली की आपला जिल्हा ऑलरेडी लष्करात आणि पोलीस खात्यात जायचं प्रमाण जास्त आहे मुला मुलींचं. प्रॅक्टिस करताना आपण बघत असतो पळताना मुलं मुली. आणि तसंच माझं गाव डोंगरावरती आहे, घाटात मुला मुलींना प्रॅक्टिस करताना बघायचे. स्वतःची पण हाईट होती, उंच होते 11वी 12वीला. मग 12वी असतानाच ठरवलं पोलीस खात्यात जायचं. आपली उंची आहे, आपली आवड आहे आणि पोलीस खात्यात कसं आहे फील्ड वर्क जास्त आहे आणि मला तेच आवडतं. आपली जशी आवड असेल तशी आपण नोकरी निवडली पाहिजे. मला ऑफिशियल वर्क जास्त आवडत नाही, मला फील्ड वर्क आवडतं. मला बाकीच्या म्हणजे मला लोकांशी इंटरॅक्शन करायला आवडतं जास्तीत जास्त. जी पोलीस खात्याची नोकरी तशीच आहे, लोकांशी जास्त संबंध आहे, लोकांशी जास्त आपण समाजासाठी चांगली कामं आपण पोलीस खात्यात राहून करू शकतो, कारण याचा संबंध जास्त लोकांवर आहे. आणि म्हणून मला ही जी प्रतिमा आहे खराब पोलिसांची, ती मला म्हणजे जास्तीत जास्त चांगली कामं करून मला ती हे करायचे. नक्कीच मी करेन आणि ती चांगली कामं. निश्चितच सिद्धी, तू खरं तर पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन पोलीस क्षेत्रात आली आहे.
आपल्या सातारच्या पोलीस दलामध्ये सुद्धा मीरा बोरवणकर सारख्या मॅडम, आणि एक काळ असा होता की जिल्हा परिषदच्या सीओ सुद्धा मॅडम होत्या, जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश सुद्धा मॅडम होत्या. म्हणजे एक वेळ असा कारभार होता की सातारा जिल्ह्याचा सगळा कारभार महिला हातात होत्या. म्हणजे तो कालखंड अजून आठवला तर मीरा बोरवणकरांच्यावर शेवटची जबाबदारी अजमल कसाबला फाशी देण्याची होती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित नसेल की रात्रीचं त्यांना मेसेज आला की तुम्हाला उद्या सकाळी ड्युटी लागणार आहे, आणि तुम्ही ती व्हॅन घेऊन मुंबईच्या जेलमधून ती रात्रीची व्हॅन 3 वाजता सुरू झाली आणि पहाटे लोक उठायच्या अगोदर अजमल कसाबला फाशी दिली गेली. म्हणजे एक महिला कर्तव्यदक्ष कशी असते, तरी तुम्ही थोड्याशा युट्यूबवर जावा आणि महिला कर्तव्यदक्ष अधिकारी कशा असतात. निश्चित आपल्या विद्यालयाची सिद्धी ही भविष्य काळामध्ये युट्यूबवर तुम्हाला दिसेल, कदाचित चॅनलवर दिसेल. आता मग अशी बोलताना नलवडे मॅडम म्हणल्या दिला की सिद्धी तुला आम्ही टीव्हीवर पण बघूया. म्हणजे तिच्यामध्ये आपल्याला हे गुण दिसत आहेत की ती निश्चितच मीरा बोरवणकर सारख्या मॅडम निश्चित होतील. सिद्धी, तू PSIचा अभ्यास कसा केला हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या मध्ये, विशेष करून आमच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये मी ज्या वेळेला अध्यापन करतो त्यावेळेला विचारतो की तुम्हाला काय बनायचंय, तर याच्यातल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी म्हणतात की मला पोलीस बनायचंय. विद्यार्थी मित्रांनो, सिद्धीने अभ्यास कसा केला, अभ्यासाची जोड कशी मिळाली हे आपण सिद्धीच्या तरुण ऐकूया. अभ्यास म्हणलं तर जो सिलेबस होता ना, सिलेबस अभ्यासक्रम, कोणती पण परीक्षा तुम्हाला आता भविष्यात तुम्ही जर MPSC येणार असाल तर तुम्हाला आल्यावरती अभ्यासक्रम काढायला लागणार. सिलेबस असतो, गुगलवर वगैरे मिळतो. जसं PSIचा एकदा असंच तुमच्याकडे नेट आहे, तुम्ही गुगलवर युट्यूबवर काढू शकता PSI सिलेबस म्हणून बघायचा. तुम्ही जरी लहान असले तरी तुम्ही त्यामध्ये तुम्ही गेले पाहिजे. त्या पद्धतीने मी सिलेबस काढला. सिलेबसचे घटक असे होते की पॉलिटी, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र, चालू घडामोडी जे दैनंदिन आपले करंट अफेअर्स घडतं रोज न्यूजपेपरमध्ये ते, आणि गणित, बुद्धिमत्ता, हे 7 विषय होते. मी हे सिलेबस काढला. त्याच्यानंतर पुस्तकांची सूची, मी एक MPSCतले सर होते, त्यांनी मला एक सूची दिलेली पुस्तकांची, रेफरन्स पुस्तकं, ती लय महत्वाची असतात. ती पुस्तकांची सूची काढली. इतिहाससाठी कोणतं पुस्तक वाचायचं, भूगोलसाठी कोणतं वाचायचं, तर ही सूची तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल. ही सूची मी काढली. सूची काढल्यानंतर मला मी अभ्यासाला घेतलं, तर ते काय काय विषय अवघड पण जातात खूप जणांना. तर तुम्ही जे 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीचे स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत तुमची 9वी, 10वीची, तर ती इतिहास, भूगोल, पॉलिटी ही लय महत्वाचे. MPSC 12 उपजिल्हाधिकारीचा अभ्यास करणारी मुलं मुली पण ती वाचतातच. त्याच्यामुळं ती पुस्तकं पण मी आणलेली, ती पुस्तकं पण वाचली बेसिक कव्हर करायला. मग ती कम्प्लीट केली. नंतर रेफरन्स पुस्तकं आणली, संदर्भ पुस्तकं दुकानामधून जशी आणलेली ती आणली. मला काही विषय अवघड जात होते, मग त्याच्यासाठी मी अनअकॅडमी सारखे क्लासेसमध्ये ऑनलाईन लेक्चर्स करायचे. जे जे विषय मला समजत नव्हते तर ते ऑनलाईन क्लासेस पण केलेत. आणि बाकी समजून घेऊन स्वतः सेल्फ स्टडी करून वाचून 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 कुठलीच गोष्ट अवघड नसली. मला पण लय गोष्टी डोक्यात जायच्याच नाही, पण मला वाटतं MPSC एवढी अवघड नाहीये. आपण जे आता शाळेत शिकतोय, तुम्ही जे शाळेत शिकताय ते मन लावून शिका. त्याच्यानंतर मला वाटतंय हेच अभ्यास थोडासा दर्जा जास्त आहे फक्त, तो तुम्हाला MPSC मध्ये आहे. आणि मला वाटतं जर तुम्ही सारखं वाचन रिव्हिजन केलं, ऑनलाईन क्लासेस वापरले म्हणजे त्याच्यासाठी, तर मला वाटतं काय अवघड नाहीये. मी तेच केलं. मला जे सब्जेक्ट समजत होते त्यासाठी ऑनलाईन क्लासेस केले, काही वाचन केलं, रिव्हिजन केल्या. आणि प्रश्नपत्रिका असतात MPSCच्या 21,000 प्रश्न संच आहे आप्पा हनुरे सरांचा. MPSCच्या 1984 पासून ते 2021-22 पर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या, प्रत्येक विषयात म्हणजे इतिहास, भूगोल, कोणत्या घटकावर काय प्रश्न पडले त्या एवढा जाड ठोकळा आहे, तो तर खूप महत्वाचा आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, प्रश्नपत्रिका बघितल्यामुळं कळतंय की आयोगाला काय विचारायचंय, MPSCला काय विचारायचंय नक्की. आणि मला वाटतं दुश्मन जो असतो त्याला आपण ओळखणं लई महत्वाचं असतं. कुठली लढाई जिंकायची असेल तर MPSC जिंकायचं, म्हणजे MPSC जर आपल्याला पास व्हायचं असेल तर त्या प्रश्नपत्रिका PYQ म्हणतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ते तर तुम्ही म्हणजे तोंडपाठच मी करत होते, खूप सारखे बघायचे. आयोगाला नक्की काय पाहिजे, मी लवकर का पास होऊ शकले, कारण की मी स्मार्ट वर्क केलं. दुसऱ्यांसारखं नुसती पुस्तकं घेऊन पहिल्यापासून नुसत्या 100 वेळा वाचन करून काय नाही, फेल्युअरच येतं. तर मी काय करायचे, काय विचारताय आयोग, तो टॉपिक जास्त महत्वाचा आहे तर त्याला मी जास्त रिव्हिजन करायचे. काय लक्षात राहीना ते मी लिहून ठेवायचे, हा घटक मला लक्षात राहीना, मी तो सारखा वाचायचे, रिव्हिजन करायचे. एक्झाम जवळ आल्यावर पण जो 1 महिना असतो एक्झामचा कालावधी, म्हणजे एक्झाम समज 1 महिन्यानंतर आहे तर तो 1 महिन्यालाही महत्वाचा असतं. लय टेन्शन येतं की असं वाटतं की काय
पास होईल का नाही, पास होईल का नाही, पण त्या एका महिन्यात कॉन्फिडंट राहणं लय महत्वाचं आहे. तो जो एक्झामचा दिवस असतो त्या दिवशी पण कॉन्फिडंट राहणं महत्वाचं आहे. मी कॉन्फिडंट राहिले, मी माझा अभ्यास त्या एका तासात उतरवू शकले, म्हणून मी पास झाले. निश्चितच सिद्धी की तुझा कॉन्फिडंट होता किंवा तुझा आत्मविश्वास होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही पण तुम्हाला शिकवताना सांगतो की मागच्या प्रश्नपत्रिका बघा, फक्त बघावून चालणार आहे तर त्याचं टिप्पण सुद्धा महत्वाचं आहे. कारण की मी बघितलं की माझा भाऊ सुद्धा MPSC थ्रू झालाय आणि त्याची अभ्यासाची खोली होती ती अशी सगळ्या कागदाने चिटकवलेली होती. म्हणजे तुम्ही सुद्धा टिप्पण करा. सिद्धी सांगते की मी टिप्पण केलं आणि ज्या वेळेला तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, हे म्हणा तुम्ही आता शाळेत आलाय तर आमच्या वेळेला असं बघायचो की आम्ही जागा मिळेल तिथं आम्ही अभ्यासाला बसायचो. म्हणजे मागं बसलेले सगळे मोठे जे झाले ते असेच मोठे झाले नाही, तर त्याला टिपण ठेवायला लागतं. आणि तुम्ही परीक्षेला आल्यानंतर तुम्ही काय करताय, तुमचं आत्मपरीक्षण तुम्ही करा. म्हणजे तिथं आल्यानंतर उगाच दंगा करणे, इकडे तिकडे फिरणे. माझी परीक्षा आहे ना, तर मी ज्या दिवशी महत्वाचा आत्मविश्वास पाहिजे, सिद्धीला तो आत्मविश्वास होता आणि त्यामुळे तिने पूर्व तर पास केली आणि मेन सुद्धा पास केली. म्हणजे तिने आत्मविश्वासाने सगळं बळ मिळवलंय. सिद्धी खरं तर शहरातले मी असं ऐकलं की शहरातली मुलं अभ्यासात पुढे असतात आणि गावाकडची मुलं ही ग्राउंडला पुढे असतात. म्हणजे पोलीस भरतीला बघितलंय मी, आर्मीच्या भरतीला बघितलंय, गावाकडची पोरं ग्राउंड मारतात, सहज ग्राउंड मारतात आणि अभ्यासात थोडीशी मागं पडतात. म्हणजे ज्यावेळेला मेरिट लिस्ट लागते त्यावेळेला आपल्या गावाकडची पोरं मेरिट मध्ये मागं असतात, ग्राउंड मध्ये पुढे असतात. मग तू हे ग्राउंड कसं केलं, MPSC ला तुम्ही पास झाल्यानंतर ग्राउंडला गेले असतील तर तुम्ही ग्राउंड कसं केलं किंवा ग्राउंडचं प्रॅक्टिस कुठं केलं किंवा ग्राउंड काय असतं हे महत्वाचं. PSIचं ग्राउंड काय आहे ते बघा. ऐका, ग्राउंड म्हणायचं झालं तर मला माहिती होतं PSI ला ग्राउंड असतं. तर मी 14वीला असतानाच माझ्या पप्पांनी मला सवय लावलेली की तू व्यायाम करायचा, व्यायाम महत्वाचा आहे, म्हणून PSI व्हायचंय तर तुला व्यायाम करायला लागेल. म्हणून मी व्यायाम अभ्यासाला जायचे ना तर सकाळचं युट्यूबला कार्डिओ वर्कआउट बघून अर्धा पाऊण तास व्यायाम करायचे आणि मला जरा अभ्यासात पण फ्रेश वाटायचं त्याच्यावर. मग एक व्यायामाची सवय लावलेली मी. मग असं झालं की मेन झाल्यानंतर ठरवलं आता ग्राउंड चालू करायचं. 2022 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022ला मी ग्राउंड चालू केलं. मला असं वाटलं अकॅडमीची गरज नाही, कारण की मी व्यायाम करायचे आणि स्वतःवर कॉन्फिडन्स होता. हे ग्राउंड चेंज झालं नव्हतं, ग्राउंड जुनं होतं आणि त्या जुन्या ग्राउंडनुसार मला असं वाटलं मी चांगले मार्क घेईन. मग मी काय अकॅडमी केली नव्हती. मला सांगायला मार्गदर्शक होते. मी पोलीस परेड ग्राउंड आहे तिथे ग्राउंड केलं होतं आणि तिथे सांगायला लोक होती आणि मला माझ्या मैत्रिणी होत्या, पोलीस भरती करणारे वगैरे होते लोक आणि त्याच्यामुळे त्यांच्यासोबतच मी करायचे. आणि मला वाटतंय मला प्रॉब्लेम्स असे आले. मला ग्राउंड माझं चांगलं चाललेलं पण थोड्या मला एप्रिल महिन्यात इंजुऱ्या झाल्या आणि इंजुरी झाल्या कारणानं गाडीवरून पण पडलेली आणि तेव्हा माझ्या नशिबात PSI होतं म्हणून माझं PSIचं ग्राउंड तेव्हा पुढं गेलेलं, पोस्टपोन झालेलं आणि तेव्हा झालंच नाही. नाहीतर मे महिन्यात झालं असं तर मला खूप अवघड होतं, मला चालायला पण येत नव्हतं. इंजुरी झाल्या, गाडीवरून पडली, मी गॅप घेतला. गॅप नंतर पुन्हा उभारले. ऑगस्ट महिन्यात ग्राउंड चालू केलं. माझं सप्टेंबरमध्ये ग्राउंड होतं एका महिन्यात. म्हणलं कव्हर करायचंय. मग डाएट असतो, तो डाएट लय महत्वाचा असतो. प्रोटीन म्हणजे तुम्ही आता जरी ग्राउंड करत असला तरी तुम्ही मुली म्हणून तुमच्या आहारात प्रोटीन, अंडी वगैरे, सोयाबीन, सगळं चिकन, मटन सर्व तुम्ही खाल्लं पाहिजे तुमची बॉडी हेल्दी राहण्यासाठी. तशाप्रमाणे चणे, मूग हे मी जरा आधीपासून सवय लावलेली, त्याच्यामुळे मला डाएटची सवय होती बॉडीला. मी अंडी, चिकन, मटन, स्मूदी, केळी वगैरे हे सगळे फळं खायची आणि सर्व डाएट पण महत्वाचं आहे. डाएट मी त्यावेळेस इम्पॉर्टंट ठेवला सगळा प्रॉपर. जंक फूड जे असतं ते बंद केलं, पूर्ण ऑइली खायचं बंद केलेलं, जंक फूड बंद केलेलं, ते हेल्दी डाएट ठेवला होता. आणि ग्राउंड चांगल्या प्रकारे मी लास्ट 1-2 महिन्यात केलं. खूप चांगले 100% दिले. पाय वगैरे लय दुखायचे, खूप दुखायचं, कारण ते 400 मीटर सोपं नव्हतं, लॉंग जंप सोपी नव्हती, इंजुरीची भीती वाटायची. पण माझी मम्मी माझी पाय चोळत असायची. मग ते सगळं माझ्या आई वडिलांनी पण मला लय फेस केलं. मी लय रडत असायचे त्यावेळेस. खूप वाईट दिवस होते, पण वाईट दिवस फेस केल्यानंतर चांगले दिवस येतात. ग्राउंड माझं 2 नोव्हेंबरला होतं आणि एवढंच होतं. आपल्यावर आतापर्यंत काय झालं ग्राउंड बाबतीत नाही माहिती. आपण आपले 100% दिले. उद्या आपल्याला क्वालिफाय व्हायचे. सगळे म्हणत होते मुली पास होणार नाहीत, ग्राउंड लय अवघड आहे, मुलांना जागा जाणार. तसंच झालं. 64 मुली मिळाल्या ऑल महाराष्ट्र, त्यात मी होते आणि मला खूप छान वाटते. त्या दिवशी ग्राउंड पास झाले. मला आठवतं मी पहिला फोन पप्पांना केला, मम्मीला केला, मी पास झाले. मम्मी तर बाहेरच होती माझ्या ग्राउंडच्या आणि माझा तो व्हिडिओ पण खूप फेमस झालाय. मी मम्मीला मिठी मारली, मला माहित नव्हतं कोण माझा व्हिडिओ करताय, पण मी रडत आले आणि ती माझी जेन्युइन
जी खुशी होती, जो फायनल रिझल्ट लागला त्याच्यापेक्षा जास्त खुशी मी ते ग्राउंड पास केलं हे जे झालं. कारण सर्वांना वाटत होतं मी खूप नाजूक आहे, खूप ही काय म्हणजे पास होईल ग्राउंड असं पण सर्वांना वाटायचं, मी लय नाजूकच होते. पण मी एवढं अवघड ग्राउंड काढलं हे मला स्वतःलाच विश्वास नव्हता. आणि चांगले मार्क पडले, 68 मार्क पडले. 60चं क्वालिफाय होतं आम्हाला, 8 मार्काची लीडनच क्वालिफाय झाले आणि सर्वात भारी वाटलं. त्याच्यामुळं काय अवघड वगैरे नाहीये, एक व्यायामाची सवय लावायची. तुम्ही अकॅडमी लावू शकता चांगली आणि अशा प्रकारे ग्राउंडची तयारी करू शकता, चांगला डाएट वगैरे ठेवून. निश्चितच विद्यार्थी बघा, आपण आपल्या कोळवणी परिसरामध्ये सुद्धा भरपूर ग्राउंड करणारे मुलं मुली आहेत. सिद्धीनं सुद्धा सांगितलं की कॉलेजला येताना ग्राउंड करणाऱ्या मुलांच्याकडे बघून तिने हे सगळं मिळवलंय. आणि एखादं ग्राउंड करून जर पास झालं, अनेक ठिकाणी मी बघतोय की एकटाच ग्राउंडला जातो, मम्मी पप्पा त्यांच्याबरोबर नसतात आणि डॉक्युमेंटची फाईल ठेवायची कुठं, आपले कपडे ठेवायचे कुठं, तिथून ते ग्राउंडची सुरुवात होते. खरं तर तुझी मम्मी तुझ्या बरोबर होती हे प्राऊड फील तुला वाटते आणि एखादं कष्टातून जे फळ मिळाले ते निश्चितच. तुझा व्हिडिओ आम्ही बघितला नाही आणि निश्चित बघू. रात्री पण मी तिची मुलाखत घेण्यासाठी तुझी मुलाखत रात्री मी बघितली आहे. खूप चांगलं तू कार्य केलंय, ग्राउंड सुंदर केलंय. मात्र तू हे शारीरिक व्यायामासाठी झालं. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही गोष्ट करायला मानसिक व्यायामाची पण गरज असते. तर ते मानसिक व्यायाम तू केले का? म्हणजे चिंतन असेल किंवा अजून काय असेल, श्वासाचे व्यायाम असतील ते सुद्धा विद्यार्थ्यांना सांग. म्हणजे कसं आहे, आता एमपीएससी कडे खूप जास्त पेशन्स आहे. एमपीएससी ना हे लगेच होत नाही. एमपीएससी 1-2 वर्षात पोस्ट मिळत नाही. त्याला खूप पूर्वपरीक्षा पुढे जाते, काही ना काय होतं, मेन्स पुढे जाते, मग होतच नाहीत एक्झाम्स वेळेवर. इतकं टेन्शन डिप्रेशन यायचं ना मला की अरे असं वाटायचं कधी PSI बनणार. 2017-18 स्वप्न आहे माझं. 2021, 22, 23 आलं, कधी होणार. परीक्षाच व्हायच्या नाही, कोरोनामुळे पुढे गेल्या. मग तेव्हा इतका त्रास व्हायचा, सगळं मानसिकता बिघडायची. मग या कालावधीत मी योगाची सवय होती. आमच्या गावात एक सर यायची योगा शिकवायला. योगग्राम आहे आमचं सांबरवाडी. आता लोकमत पेपरला पण आलेलं योगा दिवशी, तर त्यांनी आमच्या गावाला योगग्राम बोलावलं. योगाचा पण तेव्हा फायदा घेतला. योगा करायचे, प्राणायाम करायचे श्वासाचं आणि त्याच्यानंतर मेडिटेशन तुम्ही 10 मिनिटं एक शांत मन घेऊन केलं पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं मन शांत राहतं आणि मला वाटतं तुमचं जेवढं शांत मन असेल तेवढं तुम्ही गोष्टी मिळवू शकता. तर मला वाटतं या गोष्टी पण केल्या पाहिजे, योगा, मेडिटेशन वगैरे. म्हणजे मन शांतीसाठी व्यायामाची किती गरज आहे बघा. मेडिटेशन आपण करत होतो आणि त्यावेळेला ते स्पीकर लावला किंवा आपण हे लावलं की विद्यार्थी हसायचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित नसेल, जे मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांचं वर्षामध्ये एक मेडिटेशनचं ट्रेनिंग असतं. म्हणजे तुम्ही सुद्धा आता लहान आहे, मला काय गरज आहे, तर तुमचं मन एकाग्र राहण्यासाठी निश्चित मेडिटेशन तुम्ही घरी पण करू शकता, शेतात जाऊन करू शकता आणि तुमच्या गावात मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही मनन करू शकता. निश्चित सिद्धीला हे सगळं मिळालं. बघा विद्यार्थी मित्रांनो, तिने ग्राउंड मारलं, ती एमपीएससीची मेन्स झाली. मात्र त्याला तिसरी एक अडचण असते ती म्हणजे मुलाखत. म्हणजे एमपीएससीचं एक पॅनल बसलेलं असतं आणि त्या पॅनलच्या पुढे एकच विद्यार्थी आतमध्ये जातो. खूप तणावाचं वातावरण असतं की आता काय विचारतील हे माहित नाही. सिद्धीला विचारूया की तुझी जी मेन्सची मुलाखत होती ती कशी झाली आणि त्याच्या अगोदर तू काय मुलाखती दिल्या होत्या का? कारण की त्याला वेगळ्या मुलाखती द्याव्या लागतात. कारण की अचानक तुम्ही कुठलीही मुलाखतीला फेस करू शकत नाही, त्याला वेगळ्या मुलाखती असतात. तर तू तशा काय मुलाखती दिल्या होत्या का अगोदर? मी मुलाखत मॉक इंटरव्ह्यूज म्हणतात, सराव इंटरव्ह्यू जे तुम्ही युट्यूबला बघता, IAS मुलींचे वगैरे इंटरव्ह्यूज येतात हॉलमध्ये, तसंच आमचे झाले इंटरव्ह्यू. आणि मी पुण्याला दिले होते कारण माझा मार्चमध्ये इंटरव्ह्यू होता. मी फेब्रुवारीमध्ये 3 वेळा पुण्याला गेलेले आणि खूप छान. एमपीएससीचे माझे सदस्य अडुसूळ सर, ज्यांच्या इन्फिनिटीवर मी पॉडकास्ट दिलाय, त्यांच्या मॉक इंटरव्ह्यू घेतलेला अडुसूळ सरांनी आणि ते एमपीएससीचे माझे सदस्य होते. त्यांनी मला खूप गोष्टी सांगितलेल्या. त्यांनी मला एवढंच सांगितलं इंटरव्ह्यू घ्यायच्या आधी, तुम्ही एक अधिकारी होणार आहे आणि अधिकारी म्हणून तुमची पर्सनॅलिटी हे तोंडावरती नेहमी हास्य पाहिजे, तुमचा चेहरा पडलेला नसला पाहिजे, तुम्ही घाबरलेलं नसलं पाहिजे. कारण तुम्ही PSI होणार आहे. PSI हा स्वतःच घाबरत असेल तर पुढं जाऊन तो कसं हँडल करणार सर्व गोष्टी. तर मग तेव्हा आम्हाला गोष्टी सांगितलेल्या, तुमच्या चेहऱ्यावर हास्य पाहिजे. आणि मी ते त्याच कॉन्फिडन्सनं सरांना मी ॲड कमी ज्या हास्य तोंडावरती सरांना माझी पर्सनॅलिटी खूप जास्त आवडली. सरांनी खूप तारीफ केलेली माझी. आणि त्याच्यानंतर मी उमेश खुदळे सर म्हणून आहेत, रयत रोबोटनी तुम्ही युट्यूबला टाकलेलं, एमपीएससीतले खूप मोठे सर आहेत ते. आणि त्यांचा इंटरव्ह्यू दिला. त्यांनी मला 40 पैकी 32 मार्क्स दिले. त्यांना माझी पर्सनॅलिटी सर्वात जास्त आवडलेली. 2 पेजेस भरून माझ्याबद्दल मला
आणि सरांनी मला सांगितलं DYSP पदासाठी मला ट्राय करायला. ते म्हटले तुमच्यामध्ये ती क्वालिटीज आहेत की तुम्ही DYSP करा, कारण मी लहान वयात PSI पोस्ट मिळवली. तर सरांनी मला तेव्हा केलं. त्याच्यानंतर माझा फायनल इंटरव्ह्यू होता. फायनल इंटरव्ह्यूला मी कॉन्फिडन्स होते. मी ठरवलेलं घाबरायचं नाही. आपण मॉक इंटरव्ह्यूज दिले तर आपल्याला एवढे चांगले फीडबॅक आलेत सर्वांकडनं, आपण चांगलं बोलू शकतो, तर घाबरायचं नाही. मी छान तयारी केलेली. माझा जिल्हा सातारा जिल्हा, माझं BA इकॉनॉमिक्स झालंय तर इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर माझ्या हॉबीज, माझं पोलीस खात्याबद्दल सर्व माहिती केली होती, माझी पॅरेंट्सबद्दल माहिती, कारण पालकांबद्दल पण विचारतात इंटरव्ह्यूला. PSI का व्हायचंय सर्व केलं होतं. आणि त्याच्यानंतर माननीय देवानंद शिंदे सर आहेत MPSCचे सदस्य, त्यांचं मला पॅनल आलं होतं आणि एक IPS सर होते, असं 2 सदस्यांचं पॅनल आलेलं. मुंबईमध्ये होतं, नवी मुंबईला माझा इंटरव्ह्यू. आणि खूप कॉन्फिडंटली मी दिला तो इंटरव्ह्यू. आणि मला छान क्वेश्चन्स विचारले सरांनी. पहिलं गेल्याच विचारलं होतं की कशा आहात म्हणून. मी म्हटलं छान आहे सर. आणि म्हटले नाश्ता केलाय का, काय नाश्ता केलाय, सगळे प्रश्न विचारले. इथूनपासून स्टार्टिंग केली माझी त्यांनी. मला त्यांनी थोडंसं शांत, मग त्यांनी विचारलं पहिला प्रयत्न आहे का हा MPSCचा. मग मी सांगितलं सर नाही, दुसरा आहे. तर मग इंटरव्ह्यू पहिला आहे का, सर्व विचारलं. किती परीक्षा दिल्या MPSCच्या विचारलं. त्याच्यानंतर हॉबी काय आहेत तुमच्या, म्हणजे काय आवडतं. तर मला डान्स आवडतो, मला व्यायाम करायला आवडतो, मी ते सांगितलं. मग त्यांनी विचारलं डान्स रिलेटेड प्रश्न विचारले. सातारामध्ये एक पर्सनॅलिटी आहे जो मुलगा असून लावणी वगैरे करतो, तर त्याने एक रियालिटी शो जिंकलाय, त्यांचं नाव काय माहिती का. कारण मी उल्लेख केलेला मला ट्युटोरियल बघून डान्स प्रॅक्टिस करायला आवडतं, म्हणून त्यांनी ती पर्सनॅलिटी विचारली. मला आली नाही, मला माहिती नव्हतं. तर मग त्याच्याबद्दल मी सॉरी सांगितलं. सॉरी सर, मला याबाबत माहिती नाही. त्याच्यानंतर सरांनी मला विचारले प्रश्न की सातारा जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी केलेली समाजसुधारकांची नावं सांगा. मग मला माहित होतं आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले होते, त्यांच्याबद्दल सांगितलं. त्यांचं लगेच त्यांनी गाव विचारलं, तर कटगुण गाव आहे त्यांचं. त्याच्यानंतर आदरणीय सावित्रीबाई फुले मी सांगितलं, त्यांचं गाव खंडाळा, नायगावच्या आळीच्या. डॉक्टर कर्मवीरराव पाटील ज्यांनी शिक्षण संस्था काढली, तालुका काले, जिल्हा कराड तालुका, तिथे काले या ठिकाणी, ते सांगितलं. सरांना आवडलं. सरांनी विचारलं PSI का व्हायचंय, तर मी हेच उत्तर दिलेलं. मला आवड होती, आमचा जिल्हा लष्करात जायचं प्रमाण जास्त आहे, मला आवड निर्माण झाली. पोलीस खातं असं आहे की त्यात महिलांचं प्रमाण वाढणं गरजेचं आहे, खूप कमी महिला या क्षेत्रात आहेत आणि मला हे विचार बदलायचे, मला स्वतःहून सुरुवात करायची, मला स्वतः पोलीस खात्यात जायचंय. मग मी हे सगळं सांगितलं. मग सर बोलले लष्करात जायला बाबा कोणती गावं फेमस आहेत वगैरे. मी शिंगे सांगितलं. त्यांनी मला अजून एक विचारलं जे मला आलं नाही, पण त्यांनी मला लास्टला ते सांगितलं होतं. ते प्रेशर म्हणून मला काय आठवलं नाही, पण खूप गोष्टी विचारल्या. गाडी चालवता येते का, लायसन्स आहे का, नंबर काय आहे, सिग्नल्स मोडता का, सर्व असे प्रश्न हे सगळे देवानंद शिंदेने विचारले. IPS सरांनी पण विचारले की PSI म्हणून तुम्ही कसं काम करणार, महिला म्हणून प्रॉब्लेम्स येणार, ड्युटी फॅमिली कशी सांभाळणार, सर्व उत्तरं मी छान दिली. सर्व ऑनलाईन गुन्हे कोणते असतात हे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आले. असं मला 15 मिनिटांचा इंटरव्ह्यू झाला आणि खूप छान इंटरव्ह्यू झालेला, खूप छान अनुभव होता. निश्चितच, कारण की सैनिकांचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातून तू जाते. खरं तर तुला मॉकपॉल इंटरव्ह्यूला सांगितलं तर की तू DYSP बनावं. निश्चितच मी या मुलाखतीत सांगतो की तू PSI जॉईन कर आणि त्याच्याबरोबर अभ्यासाची साथी ठेव. निश्चित तू DYSP बनशील आणि काही दिवसानंतर DYSPचं प्रमोशन होऊन तू SP सातारची व्हावी अशी आमच्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या वतीने तुला शुभेच्छा देतो. खरं तर आज हा सगळा कार्यक्रम आमच्या मुलींसाठी आहे आणि मुलींसाठी तू PSI बनल्यानंतर किंवा तू वेगळा काही संदेश देऊ इच्छिते का मुलींच्यासाठी, विशेष करून मुलींनी ध्यानपूर्वक आहे का, काय संदेश देते निश्चित? पहिली गोष्ट मी मुलींना सांगेन की खूप मुली तुम्ही आता इथे सगळ्या बसलाय, तर खूप मुलींना तर शिकायलाच मिळत नाही, त्यांची लग्न लावली जातात किंवा शिकवत नाही तेवढे आईवडील. जर तुमचे मम्मी पप्पा आईवडील तिथं मेहनत घेतात, कबड करतात आणि तुम्हाला इथे शाळेत पाठवता येत ना मुलींना काहीतरी शिकावं बनावं, त्यांची पण इच्छा आहे तुम्ही काहीतरी नाव कमवावं, तर तुम्ही तसं करा. शाळेत येताय तर चांगल्या पद्धतीने शाळा शिका, मैत्रिणी चांगल्या करा, वाईट मार्गावर जाणाऱ्या मैत्रिणींवर राहू नका. मला पण काही मैत्रिणी भेटल्या, मी जागे तेव्हाच रस्ता निवडला. मला या मैत्रिणींमुळं मी ट्रॅकपासून दूर जाते, माझ्या स्वप्नापासून दूर जाते. मी त्या मैत्रिणी सोडल्या, त्या मैत्रिणी स्वतःहून आत्ता कॉन्टॅक्ट करताय, तू ओळखलंस का सिद्धी, आत्ता सुद्धा मेसेज कॉल करताय. मी त्या खूप मैत्रिणींना टाळलं म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. म्हणून तुमच्या मैत्रिणी बघा, तुम्हाला वाईट मार्गावर नेताय तर चांगल्या मार्गावर नेतात. तुमची एखादी मैत्रीण जर चांगली वाईट मार्गावर, तिला तुम्ही समजावा आपण असं करूया आयुष्यात
नाही, माझ्यापेक्षा वरच्या पदावर गेले मला लय आवडेल. पण नक्की तुम्ही फक्त मला माझ्याकडे मार्गदर्शन द्या. MPSCच नाही, कुठलं पण क्षेत्र म्हणजे तुम्हाला कोणत्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे तर ते क्षेत्र निवडा. कोणतं काय आवडतं, घरच्यांशी डिस्कस करा, मला हे आवडतंय. स्पोर्ट्समध्ये पण जाऊ शकता. स्पोर्ट्स जे आहे मुलांसाठी पण तुम्हाला वाटतं तुमच्याकडनं अभ्यास जास्त होत नाही, तुमच्याकडनं अभ्यास जास्त होत नाही तर तुम्ही जे स्पोर्ट्स असतं ना स्पोर्ट्स तो घ्या, कोणता तरी स्पोर्ट्स घ्या. MSCचे जे स्पोर्ट्स आहेत मी ते पण पाठवेल. त्या स्पोर्ट्समध्ये राज्यस्तरीय त्याच्यानंतर नॅशनलचे सर्टिफिकेट जर मिळवले तर MSCमध्ये कटऑफ कमी जातो. आमचा कटऑफ जास्त मार्क म्हणजे ते अभ्यास करायला असतो. तसं तुमचा स्पोर्ट्स असल्या कारणानं तुमच्याकडे सर्टिफिकेट असल्या कारणानं तुम्हाला स्पोर्ट्सचा कोटा मिळतो MPSCमध्ये राखीव येतो स्पोर्ट्ससाठी. मग त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे तुम्ही अभ्यासात कमी असाल तर तुम्ही त्याला स्पोर्ट्सची जोड देऊन अभ्यास करून तुम्ही MPSCतल्या सरकारी खात्याच्या पोस्ट मिळवू शकता. म्हणून मी म्हणते कोणतं पण क्षेत्र निवडा, त्याच्यात टॉप करा आणि काहीतरी बना. मुलींच्या तर सेपरेट सांगेल, इंडिपेंडेंट बना आणि स्वतःच्या पायावर. निश्चितच आपली मैत्री चांगली असली पाहिजे. बघा काय सांगते सिद्धी, तुमचा मित्र किंवा मैत्रीण चांगली नसेल तर ती पहिला तर चांगली निवडा, चांगला अभ्यास करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आई वडिलांना सगळं सांगा. कारण की 9वी-10वीला मुलं गेली की सिद्धी काय होतं की गॅप पडतो, तो म्हणजे कम्युनिकेशन गॅप पडतो. मुलं शक्यतो पालकांना देतात मी कसं सांगू. सिद्धी अजूनही आज तिची शाळेमध्ये सत्कार आहे तरी ती आपल्या मम्मीला घेऊन आली आहे. म्हणजे ती अजूनही मम्मी पप्पाला छोटी वाटते. खरं तर तुम्ही कितीही मोठे व्हा आपल्या आई वडिलांना तुम्ही छोटेच असता. निश्चितच सिद्धीने हे सगळं सांगितलेलं तुम्ही मनात ठेवाल. सिद्धी मी आजच शिकवताना आमच्या मुलांना विचारलं होतं की इन्स्टाचे किती जणांचे अकाउंट आहेत. बघा इन्स्टाचे किती जणांचे अकाउंट आहेत तर वर्गातल्या 40 मुलांच्या पैकी 25 ते 30 मुलांनी हातवर केले होते. इन्स्टाचे अकाउंट आहे त्यांची. सिद्धी तुला विचारतो की तुझं इन्स्टाचं अकाउंट आहे का किंवा सोशल मीडियाचा तू वापर किती करते हे ऐका सिद्धीच्या तोडून. मी तुम्हाला एवढंच सांगेन सोशल मीडिया आहे का नाही जो आहे त्याचा जेवढा तुम्ही चांगला फायदा घ्याल ना तुमच्यासाठी लय भारी. म्हणजे मोबाईलचे चांगले पण फायदे आणि वाईट पण फायदे म्हणजे तोटे पण आहेत. तर मी मोबाईलचा चांगला वापर केला, तुम्हाला सांगितलं ऑनलाईन लेक्चर्स केले, माहिती काढली. आज मी PSI झाले त्या मोबाईलमुळे झाले कारण त्याच्यावरती मला मिळू शकलं. आता मला पुण्याला जावं लागलं तर आपसच झाले असते, 5 नसते होऊ शकते पण मोबाईलमुळे झालं सगळं. म्हणून मोबाईलचे सोशल मीडियाचे जेवढे जास्त फायदे करा. त्याला लक्ष देणार समोर पुढे शांत बसा सर्वे चांगले फायदे घेऊ शकता. पण ते इंस्टाग्राम हे जे आहे फेसबुक वगैरे काही गरज नाही आहे तुम्हाला याच्यावरती जायची. खूप लहान आहे तुम्ही अजून. त्याचे फायदे काय रील्स वगैरे आणि त्याच्यामध्ये काय होतं तुमचं डोपामिन वाढतंय, तुम्हाला ते रील्स बघायला आवडतंय. त्याच्यानंतर ते तुमचं असं वाटतं की हेच बघत राहावं, करिअर राहिलं ना. काही वर्षांनी तुम्हाला वाटलं अरे आपण तेव्हा इंस्टाग्राम वगैरे पाहिजे होत्या, आपण अभ्यास केला पाहिजे होता त्यावेळेस असं वाटतं. म्हणून इंस्टाग्रामचा वापर तुम्ही नाही केला पाहिजे. माझ्यामध्ये स्वतःचं माझं अकाउंट नव्हतं, आत्ता पण नाहीये. आता मी खूप जास्त फेमस होऊ शकते, माझे लय फॉलोअर्स होऊ शकतात कारण की मी खूप जास्त म्हणजे झाले ना माझे लोक नावं सर्च करतात इंस्टाला. पण मी स्टार नाहीये कारण की मला गुंतायचं नाही. इंस्टाग्राम असं आहे की त्याच्यामध्ये लय गुंतलं जातं. तुम्ही तुमच्या करिअरपासून लांब होऊ शकता. मला अजून आयुष्यात गोष्टी करायच्या आहेत म्हणून मी त्याच्यावरती अकाउंट पण काढलं नाहीये. तर तुम्ही काढू नका, असं बंद करा. उगीच त्याचा काही फायदा नाहीये. युट्यूबचे फायदे घ्या, युट्यूबवरती गोष्टी माहिती काढा आणि मला वाटतं चांगले फायदे घ्या. इंस्टाग्राम फेसबुक करू नका असं माझं सांगतो. निश्चितच बघा तुम्ही डायरी लिहित असाल तर त्या डायरीमध्ये सुद्धा नोंद करा की मी किती तास इंस्टा वापरते, मी किती तास फेसबुक वापरते आणि मी किती तास व्हॉट्सअप वापरतो. तर आपल्या सगळ्यांनी स्वतःला बंद घाला आणि चौगळ सरांनी आता सांगितलं की ते सांगणार नाही की तुम्ही मोबाईल बंद करा, त्याला वापर करा, मात्र तो लिमिटेशन केला पाहिजे. हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये म्हणत आहे की ते चांगलं दिसतं ते खरं चांगलं नसतं. खरं म्हणजे मोबाईल तुम्हाला चांगला दिसतो तो खरंच चांगला नसतो. म्हणून याचा अत्यंत कमी जेवढा वापर करता येईल तेवढा निश्चित तुम्हाला फायदा होईल. भविष्यात तुम्ही एखादी पोस्ट काढल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लाखाचे 2 लाखाचे 10 लाखाचे मोबाईल वापरा, त्यावेळेला तुम्हाला कोणतंही बंधन नसणार आहे. मात्र ब्युटीमध्ये तुम्ही बंधन काढणार आहे. निश्चित सिद्धीच्या साठी या शुभेच्छा.
सिद्धी शेवटचा प्रश्न, तू तर कधी मम्मी पप्पांच्या सपोर्टमुळे घडली, तर मम्मी पप्पांच्या विषयी किंवा आई वडिलांच्या विषयी काय सांगशील तू? मी माझ्या आई वडिलांना हे सांगू इच्छिते की त्यांनी सपोर्ट केलाय म्हणूनच मी आज आयुष्यात घडू शकते. त्याच्यामुळे माझं आई वडिलांवर माझा खूप जीव आहे. मला आयुष्यात बनायचं होतं, म्हणजे माझ्या पप्पांनी मला एकदा सांगितलेलं की तू आम्हाला वरती जेव्हा दिसशील तो आमच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस असेल आणि आम्ही जिंकणार आहे तेव्हा. माझे पप्पा मला नेहमी वर्दीसाठी मोटिवेशन देते. माझ्या पप्पांवर खूप जास्त जीव आहे आणि माझ्या आईवर पण. मग मी त्यांचं स्वप्न पूर्ण करायला मी एवढा अवघड प्रवास PSI बनले, जे की सोपं नव्हतं, अजिबात सोपं नाही. लय त्रास झालाय PSI बनाय. तर माझ्या मम्मी पप्पांसाठी मी बनले, कारण मला वाटलं ते खुश राहतील तर मी खुश राहील आणि माझ्यामुळं जर त्यांना प्राऊड फील. आणि आता खरंच त्याचे मम्मीचे माझे इतके सन्मान होत आहेत, माझ्या पप्पांचे माझे, आणि त्यांना इतकं प्राऊड वाटतंय मला बघून. तर माझ्या डोळ्यात पाणी येते, अरे आपल्यामुळं आपले आई वडील खुश आहेत. तर मला एवढं सांगायचं, पॅरेंट्सला पण सांगायचं, तर हा व्हिडिओ आई वडिलांना पण दाखवा तुम्ही. आई वडिलांना एवढंच सांगायचंय की तुम्ही तुमच्या मुला मुलींवरती विश्वास ठेवून त्यांना सपोर्ट करा. लग्नासाठी स्थळ येत असतील तर लग्न करू नका. मुली जर त्यांच्या काहीतरी त्यांना बनायचंय तर त्या तुम्हाला सांगत असतील तर त्यांना सपोर्ट करा. आई वडिलांच्या सपोर्टमुळे आज मी PSI पण बनू शकले. तुमच्या सपोर्टमुळे मुली खूप काही बनू शकतात आयुष्यात, मुलं पण. तर मुला मुलींनी पण जर आई वडिलांच्या कष्टाचं फळ ठेवा, चांगली संगत ठेवा, अभ्यास करा, काहीतरी बना आयुष्यात. शिक्षक जे तुम्हाला एवढं चांगलं शिकवतायत, एवढं चांगलं, म्हणजे शिक्षकांचं मला वाटतं आई वडिलांनंतर शिक्षकांचं तुम्ही जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे. त्यांच्यामुळेच आयुष्यात तुम्ही काहीतरी बनवू शकता. तर एक गोष्ट सांगेन, आई वडील, शिक्षक आणि चांगली मैत्रीण, मित्र, एवढंच तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीतरी मिळवायला मदत करू शकतो. आजकाल बऱ्याच मुलांना असं वाटतं, असं दिसतं की आपल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला पाहिजे तर आपली प्रगती होईल. तू मराठी माध्यमाची बरोबर आहे, तर तुझं काय मत आहे विषयावर? सर मला असं वाटतं की खूप म्हणजे असं बोललं जातं की इंग्लिश मिडियमला असलं म्हणजे हुशार आणि मराठी मिडियमला असलं म्हणजे ढवळा, असं मानसिकता आहे सर्वांची. तर मी मराठी मिडियम, प्युअर मराठी मिडियम, सेमीला पण नव्हते मी, प्युअर मराठी मिडियम मधून शिकले. आणि मला वाटतं ही मानसिकता थोडीशी चुकीची पण आहे. मान्य आहे की आज इंग्लिश काळाची गरज आहे आणि इंग्लिश मिडियमला राहून पण आपण गोष्टी करू शकतो. जे UPSC MPSC काही इंग्लिशमध्ये पण आहेत, त्याच्यामुळे नक्की इंग्लिश मिडियमला फायदा आहे. पण तुम्ही तुमच्या न्यूनगंड बाळगू नका की आम्ही मराठी मिडियमला आहे, आम्ही ठोय किंवा आम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही. मी साधारण मुलगी मराठी मिडियममध्ये, लोकमंगल शाळा, एवढ्या शाळेतली मुलगी एवढ्या मोठ्या पदाला गवसणी घालतीये, तर म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही पण आयुष्यात काहीतरी करू शकता. तर असं माझं काही म्हणणं नाहीये. मराठी जी आहे ती आपली मातृभाषा आहे. मराठीमधून तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी शिकू शकता, चांगल्या गोष्टी आत्मसात अभ्यास करू शकता लवकर. तर मला वाटते मराठी मीडियम असणाऱ्यांनी पण न्यूनगंड नाही बाळगायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात टॉप करू शकता. आजकालची जी लोक पुढे जात आहेत, तुम्ही त्यांचे आत्मचरित्र वाचा. ते लोकांनी पण मराठी मीडियममधूनच शिकलेत आणि आज खूप मोठ्या पदावरती गेले, आयुष्यात काहीतरी मिळवू शकले. तर तुम्ही बनू शकता, मला म्हणायचंय. तर नक्कीच अभ्यास करा चांगला. निश्चितच जर तुम्ही सर्वांनी YouTube बघितलं आणि जे मोठे मोठे अधिकारी महाराष्ट्र राज्यात, हे सगळेच जवळपास 80% अधिकारी हे मराठी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद म्हणजे आम्ही सगळे शिक्षक हे जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलोय. आमच्या शाळेचं नाव होतं जीवन शिक्षण प्राथमिक विद्या मंदिर, असं पूर्वी शाळांचं नाव होतं. त्यानंतर त्याचं नामकरण झालं जीप शाळा असं झाल्या. म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतला शिकणारा सगळेच खराब नसतात, तर ते टॉपर असतात. म्हणजे आता कॉन्व्हेंट स्कूल निघाल्यात, मोठ्या मोठ्या फी दिल्या जात आहेत. म्हणजे कदाचित तुमच्यामध्ये पण विद्यार्थी मित्रांचा न्यूनगंड झाला असेल की या शाळेमध्ये कुठं फी भरली जाते, फुकट शिकवलं जाते आणि माझा मित्र कॉन्व्हेंटमध्ये जातोय, असं काही नसतं. तुम्ही ज्या परिस्थितीत शिकताय, मात्र ते किती चांगल्या पद्धतीने शिकताय हे सुद्धा महत्वाचं आहे. मला वाटतं शाळेच्या नावापेक्षा ती शाळा किती मोठी आहे आणि ती शाळा किती हे नाही महत्वाचं, तर तिथले शिक्षक किती महत्वाचे शिकवतात चांगल्या प्रकारे, त्याच्यावरती सर्व डिपेंड आहे. आणि मला वाटतं लोकमंगल शाळेचे सर्व शिक्षक खूप छान आहेत आणि नक्कीच तुम्ही पण घडावं आयुष्यात, मला एवढंच वाटतंय. मला सांगा, आता मुलांनी तुम्हाला सिद्धीचा कुठला शब्द सगळ्यात आवडला? आणि काय शब्द ती बोलत होती की नाही? कुठला शब्द आवडला? लय 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 सगळ्यात लय होत. पण मी काय सांगितलं की आता जो मुद्दा निघाला तो महत्वाचा आहे, त्याचा काही संबंध नाही. म्हणजे आता
महानगरची घटना घडली. एक मुलगा, त्याला वडिलांनी चांगले शिकवलं, सगळ्या मुलांना शिकवलं आणि तो बॉलमध्ये घेऊन गेला आपल्या वडिलांना. तर ते धोतर दिसतो. वडिलांचं काय होतं बघा, काल सगळ्या मुलांनी बोलायचं. तर त्या बॉलमध्ये त्याने हात घेतलं, तिकीट काढलं, बॉलमधल्या चित्रपटाला घेऊन गेलं आणि आता तो बॉल बंद करायला लागला. त्याला कुलूप लावले, चालू होईल का नाही शंका आहे. याचा अर्थ काय आहे, तुमच्या वेशभूषेवर, तुमच्या बोलण्यावर काही प्रश्न नाही. म्हणजे आता माशेलकर काय झाले, साधे मराठी पॅटर्नवर शिकले. म्हणून आता एक महत्वाचा मुद्दा आला. मी मुंबईला गेलो, इकडे गेले 1-2 मिनिटं लक्ष. तर मुंबईला मराठी मीडियमच्या शाळेमध्ये आता ड्राईव्ह म्हणजे प्रयत्न करून मुलांना प्रवेश घ्यायला होता. तर आता साधारणपणे 70-80,000 मुलं मराठी शाळेमध्ये घ्यायला लागले तिथे, नाही नगर महानगरपालिकेच्या शाळेत. पण मुंबईला फजिती अशी झाली आहे की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सुद्धा हिंदी मिडियम आहे. हिंदी मधलं उर्दू मधलं आहे, मराठीतलं आहे. मराठीला मुलं कमी जात आहे, उलट झालंय. आज आपण सातारा जर बघितलं तर आपल्या सगळ्या शाळेमध्ये राजस्थानहून येणारी मुलं आहेत, बिहारहून येणारे मुलं आहेत, युपीहून येणारे मुलं आहेत आणि त्यांचं मराठी आपल्या मराठीपेक्षा चांगलं झालेलं आहे. पण तो त्यांचा काय झालेला आहे, फायदा झाला आहे. त्यांना आयुष्यामध्ये महाराष्ट्रात जेवढी संधी मिळेल तेवढी बाकीच्या मिळेल का नाही सांगता येत नाही. कारण त्या मराठीमुळं त्यांना पुढे जायला सगळं व्यवस्थित समजतं आणि हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे सिद्धीजी सांगते की मला शेवटला पुन्हा सांगायचं आहे की परिस्थिती त्यावेळेला तुम्हाला उपयोगी पडते. म्हणजे जसं तुम्ही घराकडे जाताना घाटामध्ये मुलं पळत असतील आणि कुठं पळत असतील ते बघितलं, मराठीत अभ्यास केला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट केली. त्यामुळे यातनं जाताना तुम्हाला काय घ्यायचंय, तर आपल्याला मुलींना विशेषतः म्हणजे सांगता सांगितलं ग्राउंडवर त्यांना काही 118 मुली पाहिजे होत्या ना, काही 112 पाहिजे होत्या सिलेक्ट. म्हणजे बाकीच्या मुली मिळाल्याच नाही. म्हणजे या माझ्या 9वीच्या मुलींनी लक्षात घ्या, आपल्याकडे ग्राउंड आहे, तुम्हाला मिलिटरीमध्ये पोलीसमध्ये भरती व्हायला काय आहे, संधी आहे. आणि शेवटचं उदाहरण फार महत्वाचं आहे. नागेवळी श्रेया सावंत मुलगी आहे, 10वीला गेली. आता ते मुलाखत आपण तिला नेणार आहे का, तर तिला मी विचारलं तुला काय व्हायचंय, 8वी आली शाळेमध्ये. तर तिने सांगितलं मला पोलीस व्हायचं. तो मला शॉक झाला. तिची पर्सनॅलिटी, तिचा डान्स, तिचा अभ्यास, तिचं वक्तृत्व, तिचं ग्राउंडवरचं खेळणं, तिचं हस्तलिखी सगळ्यात त्या गाडीवर आहे. आपल्या शाळेमध्ये आली होती माझ्या माहिती म्हणून एकदा. आणि मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला, तिला पोलीस काय व्हावंच वाटतंय, तिला PSI व्हावंच वाटत नाही, DYSP व्हावंच वाटत नाही, SP व्हावंच वाटत नाही. मग माझ्या लक्षात आलं की तिच्या आजूबाजूला जी मंडळी आहेत का नाही, त्या सगळ्यात हायस्ट कोण आहे, पोलीस आहे. म्हणून आजची मुलाखत आहे ना ती त्या दृष्टीने पण महत्वाची आहे. आपलं एम काय पाहिजे, मोठं पाहिजे. आज चौघांना आपण बोलवलं, एखादी मुलगी जेव्हा सॉफ्टवेअर इंजिनियरला जाईल तेव्हा चौघांचा आदर्श घेईल नाही. ती म्हणजे मी नाही, 300-400 लोकांची एखादी कंपनी काढेल, भरपूर अभ्यास करेल. तर तुमचं एक मोठं असण्यासाठी सुद्धा कायम लायब्ररी पुस्तकं घेणं, अशा ऑफिसर्स लोकांशी बोलणं, जर या सगळ्या मुलींवरती तिथे संपर्कात राहिलं पाहिजे. आपल्याला पुढे जायचं. आणि ती सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं, ती लग्न करणार. मग ती लग्न करणार नाही का, करणार, पण तिने कधी पण लग्न करणार नाही सांगितलं. मी माझ्या स्वतःच्या पायावर उभे राहील पण लग्न नाही करणार. तिला जेव्हा मुलगा आवडेल तर ती करेल. आता तो मुलगा मुलीला आवडणं महत्वाचं झालं माहिती तुम्हाला. काय झालं महत्वाचं, मुली कमी मुलं वाढली. आलं लक्षात, मुलांची संख्या जास्त आहे, मुलींची संख्या कमी आहे. तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून, जसं मी इंग्लंडमध्ये गेलो होतो मँचेस्टरला माझ्या बाच्याकडं, त्याची पाळी असायची. बाच्याला सांगितलं तुम्हाला एक दिवस स्वयंपाक कोणी करायचा, माझ्या बाच्याने करायचा. दुसऱ्या कोणी करायचा, तेव्हा कोणी करायचा. एक दिवस भांडी कोणी घासायची, बाच्याने घासायची. त्याला दिशा असतो. दुसऱ्याची कोणी घासायची, त्याने घासायची. एक दिवस मुलाचं कोणी सगळं करायचं, त्याने करायचं, तिने करायचं. आता हे झालेलं आहे. सेम आपल्याला समानता देण्याची किती नशीबवान आहात. 100 वर्षात तुम्ही जर तुम्ही जन्माला आला असतो तर काहीच मिळालं नसतो.
आपण सरळ मिळतंय. तर अशा मुलाखतीचा हा अतिशय महत्वाचा भाग आहे. पुन्हा एकदा मी सिद्धीला अतिशय आभार मानतो. त्याशी मी आल्याला बघितलं चौसा पर्सनॅलिटी तिचं वागणं ही पीआय म्हणून एवढ्या लोकांना न्याय देईल की तिचं नाव सुद्धा सगळीकडे पुढे जाईल. तिच्यावर लेख येणार आहे. तिला मी आता 2 मासिकं दिली. 2 विद्यार्थ्यांच्यावर त्यात लेख आहे. एका विद्यार्थ्यावर आहे, एका विद्यार्थिनीवर आहे. ती पण मला माहिती पाठवून दिली. परंतु आजची मुलाखत तुमच्या आयुष्यामध्ये मला मार्गदर्शन करावी अशी विनंती करतो. पुन्हा एका माईक माझा पाठवून करावा. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न केला विचारतो. उत्तर फक्त आणि फक्त एका शब्दात हवंय मला. तो प्रश्न असा आहे, सिद्धी तू जे स्वप्न बघितलंय त्या स्वप्नापर्यंत जाणार आहे. तू नाशिकच्या अकॅडमीमध्ये जाणार आहे. तुला पदवी मिळणार आहे. शेवटच्या दिवशी मम्मी पप्पा येणार आहे. तू सॅल्यूट मारणार आहे. हे सगळं 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 बघून एकाच शब्दात उत्तर द्यायचंय. तुला कसं वाटतं? हिला कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. आणि भावांनो मला पण लय भारी वाटतंय. कारण की हे 2 शब्द माझ्या सातारचे. मी नगरला गेलो तर हे भावा कुठून आलास रे. मी रात्री रील्स बघत होतो आणि ते PSI झालेले प्रत्येक जण MH 11, हे भावा MH 11 आहे, हे भावा MH 26 आहे, हे भावा रायगड 06 आहे. हे मी बघितलंय. तुला सुद्धा प्रश्नाची चांगलं उत्तर दिलेलं भारी वाटतंय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मुलाखत बघून कशी ऐकून कशी वाटली? निश्चितच या मुलाखतीचा आमच्या विद्यार्थिनींना विशेष करून फक्त ऐकू नका विद्यार्थीनो, तुमची मुलाखत घ्यायचं मला भाग्य असंच मिळत राहू. माझी नोकरी अजून बरीच आहे आणि निश्चित आमच्या विद्यार्थिनीमध्ये एखादी PSI होईल आणि तिची मुलाखत घ्यायला मला आवडेल. तुझी पण मुलाखत घ्यायला चिटणी साहेबांनी मला योग दिला. निश्चित मला पण लय भारी वाटते. आमच्या चिटणी साहेबांना आणि संस्थेला पण लय भारी वाटतंय की तू PSI झाल्याबद्दल. निश्चितच सगळा हा अट्टहास लय भारीसाठी होता आणि निश्चित लय भारी कार्यक्रम झाला. सगळंच लय भारी झालंय असं म्हणूया आणि पूर्ण विराम देऊया. धन्यवाद. चौबळ साहेब आले, बहिणी आल्या, त्यांच्यासाठी सुद्धा लय भारी हे शब्द तुझे परत वापरतो. सगळ्या भारी. धन्यवाद. खूप गर्व वाटतो. पण मुलांना मी काय सांगणार, सिद्धीनं बरंच सांगितलं तुम्हाला. छान 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 सांगितलं ना. आणि लय भारी पण सांगितलं ना. सिद्धी आहेच गोड माहिती का. ती लहानपणापासून तिला खूप कष्ट केलं आणि तुम्ही कोण तुला खूप छान या. खूप छान शांत ऐकलं तिथं सगळं आणि खरंच ऐकलं ना तर त्याच्यातून घ्या. कारण सिद्धीनं पण कष्ट केले. तुम्ही पण कष्ट करा, आपण कष्ट करा, आई वडिलांचं नाव करा. आज मी सिद्धीबरोबर जिकडे तिकडे जाते ना, खूपच छान वाटतं. खूप छान वाटतं आणि तिच्यामुळे माझा पण सत्कार होतो. तुम्ही पण तुमच्या आई वडिलांना असंच प्राऊड फील करून द्या. खूप नाव कमवा आयुष्यात. हे सर लोक इतके छान आहेत, तुम्हाला किती सपोर्ट करतात. सिद्धी पण अशीच माहिती का, खूप कष्टाने झाले आणि 2021ची PSI पण तिने कोरोनाचा खूप फायदा करून घेतला. खूप अभ्यास करून घेतला आणि आज ललावडी मॅडम छान. ही छोटी होती, शांत आहे तुमची सिद्धी, खूप शांत आहे. आज सिद्धी PSI झाले. ललावडी मॅडमांना पण आवडते कारण ती वर्गात पण शांत होती आणि आज PSI. जाधव सर खूपच छान. त्यांनी लहानपणापासून तिला खूप खूप म्हणजे सपोर्ट केला की तू करू शकतेस आणि तिने केलं. आई वडिलांनंतर गुरु सगळे. आणि तुम्ही पण आज मुलांनी खरंच शिक्षकांकडे लक्ष द्या आणि इंस्टाग्राम हे ते खरंच सिद्धी सांगते ना. अशी ती PSI तिला सर्च करतात सगळी जण, पण ती कुठंच नाहीये कारण तिला फक्त DYSP पण व्हायचंय. PSI पर्यंतच नाही जायचंय. म्हणून तुम्ही पण मोठ्या मोठ्या पदव्या घ्या, मोठे मोठे अभ्यास करा आणि नाव कमवा. आई वडिलांचं पण नाव होतं. लय बरं वाटतं की मुलं गुरुवर्यांचं पण नाव कमवतात, आई वडिलांचं नाव कमवतात. तुम्ही पण करा आणि असंच पुढं जा. काही असं बोलणार नाही की तिने लय सांगितले तुम्हाला. लय भारी. बोलण्याचा तिच्या आई समोरच आली आणि खूप रडत होती ती. तिच्या आईला म्हणलं तुम्ही जावा, मी तिला सांभाळते.
ती छान राहिली माझ्याजवळ. त्याच्यानंतर ती खूप शिकली, म्हणजे बाराखडी 1 ते 100 अंक तिनं पहिली छान तयार केली. पण ती मंगळवारच्या शाळेत यायची नाही आणि ती मला दिसायची इथनं जाता येता. मग ती बुधवारी शाळेत यायला पाहिजे, पण मी तिला म्हणायची तू काल शाळेत कुठं गेली होती फिरायला. मग ती अशी काही बोलायची नाही. पण तिला बोलल्यानंतर ती घरी सांगायची की तिची आई यायची. तिची आई यायची की माझा वेळेस जीव घाबरावायचा की तिची आई आता मला काय बोलेल. पण तिची आई पण मला कधी काही बोलली आणि यातूनच ती इतकी पुढे गेली. आजही तिचा आम्हाला इतका आदर्श वाटतो की ती आमच्या शाळेची शिक्षण शिकलेली विद्यार्थिनी आज म्हणजे PSI झाली आणि ती आपल्या शाळेत पुन्हा आली. आणि तिनं आमच्या आठवणी सांगितल्या की जे शिक्षक होते, तिचं नाव ज्या SP आम्हाला सांगितलं तेव्हा मलाही खूप आनंद झाला. पण आमच्या लक्षात येईल ना की कोणती सिद्धी सावंत अशा 3 मुली आमच्याकडे होत्या. पण मी म्हटलं नाही, हीच सिद्धी, कारण ती चुनचुनीत होती, चाणाक्ष होती, तुकडी होती, पण खूप छान होती. डान्स ही खूप छान करायची आणि ती आवडायची आम्हाला. दुसरीचा वर्ग केल्यामुळे 2री ते 4थीचं शिक्षण तिचं पूर्ण झालं. पण आम्ही असं ध्येय ठरवलं चौघांनी की प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे येऊन बोललं पाहिजे. कारण मला हे कॉन्फिडन्स नव्हता पुढे बोलण्याचा. मला हा बोलण्याचा कॉन्फिडन्स साहेबांच्या मुळे आला. साहेबांना उठा मॅडम तुम्ही 2 शब्द बोला. पण आता मी बऱ्यापैकी बोलू शकतो. तसेच संचालक पवार सर या ठिकाणी आले आम्हाला या ठिकाणी